नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण वन शॉट रॅपिड रिव्हिजन ज्या चॅप्टरची बघणार आहोत त्या चॅप्टरचं नाव असेल डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन. मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपण स्ट्रिक्टली NCERTच्या लाईन टू लाईन याच्यामध्ये कव्हर करतो आहोत. कारण हा जो मधला पिरियड आहे, आता एक 2-3 महिन्यांचा अवधी फार फार तर तुमच्याकडे आहे. याच्यामध्ये तुम्हाला आपले 38 टॉपिक्स एक ॲटलिस्ट 4 ते 5 वेळा रिवाईज करायचे आहेत. मग या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काय होणार, आपण NCERTचं लाईन टू लाईन याच्यामध्ये हायलाईट करणार इम्पॉर्टंट पॉईंट्स, आणि ते हायलाइटेड पॉईंट्स किंवा अंडरलाईन्ड असतील किंवा वेगळ्या कलरमध्ये यूज केलेले असतील तर इट विल ॲक्ट ॲज नोट्स. ते जर तुम्ही सेपरेट केलेत तर ते तुमचे MCQs तयार होणार. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रिपरेशन करणे हा आपला उद्देश आहे. जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही परम एज्युकेशन यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे डिटेल डिस्क्राईब केलेले व्हिडिओ बघू शकता. पण मला नाही वाटत आता त्याची सध्या या कंडिशनमध्ये गरज असावी, कारण आता हा पिरियड असा आहे की या 2 वर्षामध्ये घेतलेली सगळी मेहनत तुमची आता टिकवून राहावी त्याच्यासाठी. आणि तसंही NCERTच्या बाहेर कुठलाही एकही प्रश्न येत नाही. तुम्ही एक प्रिकॉशन घ्यायला हवी. आपण नॉर्मली काय चुका करतो तर प्रिपरेशन आपण थेरॉटिकल सगळी करतो, पण डायग्राम्स असतील त्याच्या खाली इन्फॉर्मेशन दिलेली असते तर ती इन्फॉर्मेशन आपण वाचण्याचं टाळतो. मे बी कधी कधी एखाद वेळी त्याच्यामध्ये एक वेगळी टर्म असेल, टर्मिनॉलॉजी वेगळी असेल, ते विचारलं जाईल. आपल्याला फिलिंग येणार की इट इज आउट ऑफ सिलेबस. किंवा कुठलाही युनिट स्टार्ट करताना जी इनिशियल इन्फॉर्मेशन सायंटिस्टची माहिती असेल किंवा व्हॉट एव्हर त्या युनिट रिलेटेड जी माहिती असेल ती सुद्धा तुम्ही वाचायला हवी. समरी सुद्धा वगळून चालणार नाही. समरीमध्ये एखादा पॉईंट तुम्हाला वेगळा मिळणार. ठीक आहे ना. सांगण्याचा मुद्दा आणि जे क्वेश्चन्स केलेले असतील प्रत्येक चॅप्टरमध्ये, की सपोज रेस्पिरेशन मध्ये आपण बघितलं की ईस्ट इज किल्ड ॲट द 13% कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे ना. ईस्ट स्वतःच मरून जाते. मग हाऊ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्कोहोल आर अचीव्ड इन द अल्कोहोलिक बिव्हरेजेस. तर हे जे अशा टाईपचे जे क्वेश्चन असतात हे क्वेश्चनचे आन्सर सुद्धा तुम्ही काढून बाजूला काढले पाहिजे. ही इतकी जर प्रिपरेशन तुम्ही केली तर आय डोंट थिंक की 350-360 घेणे काही याच्यामधून फार अवघड आहे. ठीक आहे. चला स्टार्ट करूयात. डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन लो स्टँडर्ड पासूनही तुम्ही शिकत आलेले आहात. अतिशय सोपा टॉपिक आहे. फक्त ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याला मी हायलाईट केलंय. याचे स्क्रीनशॉट घेऊन त्याच्या नोट्स तयार करा. याच्या बाहेर एकही येणार नाही. नेहमीच्या अनुभवानुसार सांगतो. ठीक आहे. वेल, डायजेशन आणि ॲब्झॉर्प्शन डायरेक्टली स्टार्ट करून देऊ आपण जे काय बॉडीला न्यूट्रिशन करण्याची आपल्याला आवश्यकता असते तर न्यूट्रिशनल मटेरियल कोणतं असणार आपल्यासाठी? फूड. आणि आपण जेही फूड खातो दॅट इज केमिकल, राईट. मग ते कॉम्प्लेक्स केमिकल आपल्याला सिंपल आणि ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचे आणि त्यालाच म्हणतो आपण त्याला डायजेस्ट करायचे. डायजेशन म्हणजेच काय? सिम्पली ब्रेकिंग डाऊन प्रोसेस. ठीक. मग आपण जे फूडमधून आपल्याला न्यूट्रिएंट्स मिळतात तर न्यूट्रिएंट्स कुठले असणार आहेत? ऑर्गॅनिक असतील, इनऑर्गॅनिक असतील, मायक्रो न्यूट्रिएंट्स, मायक्रो एलिमेंट्स म्हणून मोर प्रिसाइजली, किंवा मॅक्रो एलिमेंट्स त्याच्यामध्ये असतील. ठीक आहे. त्याच्यासोबत आपल्याला व्हायटामिन्स सुद्धा असणार आहेत. वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. जरी तो एनर्जी देत नसणार आहे तरी सुद्धा बॉडीला हायड्रेशन मेंटेन ठेवणे, होमिओस्टेसिस बॉडीचा मेंटेन ठेवणे म्हणजे कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवणे, दॅट इज द फंक्शन ऑफ युअर वॉटर, राईट. मिनरलचं आता मिनरल आणि वॉटर, मिनरलची सुद्धा डेफिशियन्सी जर झाली जसं की आपण मिनरल न्यूट्रिशनमध्ये बघितलंय प्लांटच्या केसमध्ये, तर मिनरल हे आपल्याला त्यांची डेफिशियन्सी जर झाली तर आपल्याला वेगवेगळ्या डिसऑर्डर्स होतील. बरोबर आहे की? चला आता 1 by 1 सरळ NCERT आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे. चलो. मेजर फूडचे कंपोनंट काय असणार तुमचे, तर मी आता याला हायलाइट केलेलंच आहे त्याच्यामुळे अंडरलाईन वगैरे मॅक्सिमम ठिकाणी करणार नाही. फूड्समध्ये मेन कंपाऊंड काय? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट. एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. दुसरे असतील प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स. प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स मध्ये काय येणार? तुमचे मिनरल्स येतील. बरोबर आहे. नंतर थर्ड टाईप मध्ये तुमचं काय येणार? प्रोटेक्टिव्ह मध्ये मिनरल्स येतील. ओके, राईट. तर मेजर कंपाऊंड तुमचे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट आहे. नंतर व्हायटमिन्स अँड मिनरल्स. These are required in small quantity and these act as a protective elements, nutrients. वॉटरचा रोल, कुठलीच रिएक्शन बॉडीमध्ये होणारी कुठली रिएक्शन ही नॉन एन्झायमॅटिक असू शकत नाही. म्हणजे प्रत्येक मेटाबॉलिक रिएक्शन मध्ये तुम्हाला एन्झाईमची आवश्यकता पडेल आणि एन्झाईमच्या ऍक्टिव्हेशनसाठी आपल्याला वॉटरची गरज आहे. म्हणजेच वॉटर इज इन्व्हॉल्ड इन द मेटाबॉलिक प्रोसेसेस अँड इट कीप्स युअर बॉडी हायड्रेटेड. म्हणजे इट प्रिव्हेंट्स डिहायड्रेशन ऑफ द बॉडी. इतकंच लक्षात घ्या. नंतर बायोमॉलिक्युल्स जे आहेत ते कॉम्प्लेक्स फॉर्म मध्ये त्याचं ब्रेकडाऊन आपण करणार सिंपल सबस्टन्सेस मध्ये. कशाने करणार? तर विथ द हेल्प ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. हे काही सांगण्याची आवश्यकता नाहीये. मग डायजेशन तुम्ही कशाला म्हणणार? कॉम्प्लेक्स फूडचं सिंपल ॲब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये कन्व्हर्जन करणे, दॅट बिकम्स युअर डायजेशन प्रोसेस.
आता डायजेशन जे होणार दोन मेथडनी होणार, एक तर मेकॅनिकल डायजेशन आणि बायोकेमिकल डायजेशन. मेकॅनिकल डायजेशनचा मिनिंग काय होतो, ओरल कॅव्हिटीमध्ये आपण सरळ सरळ काय करतो, चावतो, घास चावू नये, त्याला म्हणतात मॅस्टिकेशन. हे मेकॅनिकल डायजेशन झालं, म्हणजे इन ओरल कॅव्हिटी, ते लिहू आपण इन ओरल कॅव्हिटी. ओके. आणि इन स्टमक, स्टमक बद्दल जर आपण बोललो तर स्टमक मध्ये काय होणार, मस्क्युलर वॉल ऑफ स्टमक त्याच्या मदतीने काय होणार, चर्निंग म्हणजे मिक्सिंग ऑफ फूड विथ द एन्झाइम्स. म्हणजे स्टमक मध्ये सुद्धा चर्निंग मुवमेंट ही कोणत्या हेडिंग खाली येणार, तर मेकॅनिकल डायजेशन. बायोकेमिकल डायजेशन म्हणजे सिम्पली ओरल कॅव्हिटी मध्ये फॉर एक्झाम्पल सलावरी अमायलीज असेल, राईट. स्टमक मध्ये वेगवेगळे एन्झाइम्स असतील, जसं की पेप्सिन आहे, पेप्सिनोजेन, जो की कन्वर्ट होईल पेप्सिन मध्ये, किंवा तुमचे पॅन्क्रियाटिक ज्युसेस त्याच्यामध्ये वेगवेगळे एन्झाइम्स आहेत, त्यांच्या मदतीने जे इकडे जे होणार हे पार्शियल डायजेशन असणार आहे. नो डाऊट इथे सुद्धा देयर वुड बी इन्व्हॉल्वमेंट ऑफ एन्झाइम, पण कम्प्लीट डायजेशन हे पॅन्क्रियाटिक ज्यूस करणार डिओडेनम पार्ट मध्ये. ठीक आहे ना. पार्शियली हायड्रोलाइज फूड इन द स्टमक, काय मी आपण बघणार तर स्टमक मध्ये पार्शियल डायजेशन होणार, आणि पार्शियली डायजेस्टेड फूड हे आता स्टमकच्या डिओडेनम पार्ट मध्ये एमसीक्यूज आहेत, लक्षात घ्यायचं. डिओडेनम पार्ट मध्ये कम्प्लीट डायजेशन त्यांचं होणार. का, कारण डिओडेनम मध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस येणार, गॉल ब्लॅडरचा ज्यूस येणार, म्हणजे त्याला बाईल ज्यूस आपण म्हणतो, बरोबर आहे. वेल, तर एन्झाइमच्या मदतीने होणारी बायोकेमिकल मेथड, राईट. मग आपल्या फूडमध्ये आपण सांगितलं की व्हेरियस ऑर्गॅनिक कंपोनंट आहे. ऑर्गॅनिक मध्ये काय, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स आणि व्हायटमिन्स हे ऑर्गॅनिक कंपोनंट आहे. इनऑर्गॅनिक मध्ये वॉटर आणि मिनरल्स असतील, राईट. ऑर्गॅनिक कंपोनंट्स जे आहेत तर त्याला आपण काय म्हणू, ते दीज आर मॅक्रोन्यूट्रिएंट्स. वाय, बिकॉज दे आर रिक्वायर्ड इन अ लार्जर क्वांटिटी, मोर क्वांटिटी मध्ये असतात मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणून. आणि त्यांचं काम काय, जसं आपण बोललो कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स एनर्जीचा सोर्स आहे, आणि बॉडीचं होमिओस्टेसिस मेंटेन ठेवणे हे सुद्धा काम कुणाचं असणार आहे, तर या मॅक्रोन्यूट्रिएंट्स असणार आहे. होमिओस्टेसिस म्हणजे काय, कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस, राईट. मिनरल, व्हायटमिन्स अँड वॉटर हे प्रोटेक्टिव्ह न्यूट्रिएंट्स आहेत, लक्षात घ्यायचे. दीज आर प्रोटेक्टिव्ह एलिमेंट्स ऑर न्यूट्रिएंट्स. दे डू नॉट प्रोव्हाइड एनर्जी बट दे आर, त्यांची जर डेफिशियन्सी झाली तर इट रिझल्ट्स इन टू डिसऑर्डर्स इन ह्युमन. क्लिअर. पूर्ण एनसीआरटीच्या लाईन्स आहेत, फक्त हायलाइटेड पॉईंट तुम्ही घ्या, नोट्स तयार होतील, राईट. इसेन्शियल मिनरल्स, हे इसेन्शियल मिनरल जे आहेत तर ते जास्त क्वांटिटीमध्ये आपल्या बॉडीमध्ये लागतात, लार्ज क्वांटिटीमध्ये. म्हणजेच काय, मोर दॅन 100 mg पर डे. जसे की सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, राईट. क्लोराइड आयन्स असतील. ट्रेस एलिमेंट मध्ये जर बोलायचं झालं तर फेरस आहे, तुमचा आयोडीन असेल, झिंक असेल, मॅंगनीज, मॉलिब्डेनम, कॉपर, कोबाल्ट स्मॉल क्वांटिटीमध्ये तुमच्या बॉडीमध्ये याची आवश्यकता आहे. आणि there is presence of 20 essential vitamins for proper functioning of your body. आगे बढ़ेंगे. नंतर आता ही जे डायजेशन होते आपण सांगितलं की इट टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टम. मग डायजेस्टिव्ह सिस्टम आपली कुठे स्टार्ट झाली, डायजेस्टिव्ह सिस्टम जी तयार झाली आहे दॅट इज मेड अप ऑफ एलिमेंटरी कॅनल अँड द असोसिएटेड ग्लँड. या असोसिएटेड ग्लँड मध्ये कोण कोण येणार, शॉर्ट मध्ये लिहितोय मी, सॅलिव्हरी ग्लँड्स असतील, ठीक आहे. तुमचा गॉल ब्लॅडर असेल, जरी स्टोअर करत असला तरी सुद्धा, राईट. गॉल ब्लॅडर, नंतर असणार तुमचा पॅन्क्रिया आणि लिव्हर, पॅन्क्रियास अँड लिव्हर. दीज आर असोसिएटेड ग्लँड्स की यांचे सिक्रिशन्स हे डायजेशन मध्ये हेल्प करतील. एलिमेंटरी कॅनल कुणापासून स्टार्ट झाले, माउथ पासून सुरू होणार आणि एनस मध्ये त्याचा एंड होणार. मधले पार्ट काय असणार आहे, हे माउथ, राईट. त्याची माउथ कॅव्हिटी म्हणजे त्याला ओरल कॅव्हिटी म्हणतो. मग नंतर फेरिंग्स, इसोफेगस, राईट. सॉरी, इसोफेगसच्या नंतर काय येणार तुमचा स्टमक, मग स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, त्याचे वेगवेगळे पार्ट, आणि फायनली इट वुड एंड इनटू एन एनस, राईट. ओके. माउथ लीड्स टू बकल कॅव्हिटी बोललो आपण. बकल कॅव्हिटी म्हणजेच ओरल कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये तुमचे टीथ आणि त्याच्या आतमध्ये मस्क्युलर टंग. तर नंबर ऑफ टीथ्स आर प्रेझेंट अँड मस्क्युलर टंग इज प्रेझेंट. वेल, आता हे जे टीथ आहेत वेगवेगळ्या टाईपचे टीथ आहेत, म्हणून आपल्या ह्युमन बिईंग मध्ये जे डेंटिशन असणार त्याला आपण म्हणतो हेटेरोडोन टाइप ऑफ डेंटिशन. का, डिफरंट टाइप्स ऑफ टीथ आर प्रेझेंट, डिफरंट टाइप्स ऑफ टीथ. आता ते टीथ माहिती आहे तुम्हाला कुठले आहेत, इन्सिजर्स आहेत, कॅनिन्स आहेत, प्रीमोलर आणि मोलार, ठीक आहे. म्हणून आपण म्हणतो वेगवेगळ्या टाइपचे टीथ आहेत म्हणून हेटेरोडोन. आणि डायफायोडोंट या टाइपचं डेंटिशनचा मिनिंग काय होतो की लाईफ टाइम मध्ये प्रत्येकाला 2 वेळा दात येतात. एक तर मिल्क टीथ, त्याला डिसिड्युअस टीथ म्हणतो आपण, आणि दुसरे जे ते पडून जाणार आणि नंतर परमनंट टीथ येणार. तर मिल्क टीथ ऑर डिसिड्युअस टीथ आणि परमनंट टीथ 2 वेळा आपल्याला दात येतात, म्हणून दॅट टाइप ऑफ डेंटिशन इज कॉल्ड एज डायफायोडोंट, राईट. क्लिअर. आता हे जे आपण टीथ सांगितले डिफरंट टाइपचे लिहिले आपण, इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार, ठीक आहे. मग यांची क्वांटिटी
अप्पर हाफ जॉ म्हणजे इतका आणि लोअर हाफ जॉ म्हणजे इतका, याच्यामध्ये जितकी काय अरेंजमेंट केलेली आहे, जसं इन्सिजर, कॅनिन, प्रीमोलार आणि मोलार, ठीक आहे, त्यांचं जर आपण काय म्हणू, आपण त्याची जी अरेंजमेंट आहे त्या अरेंजमेंटला आपण म्हणणार डेंटल फॉर्म्युला किंवा डेंटिशन म्हणणार त्याला, ठीक आहे. आणि हे डेंटिशन कशाने रिप्रेझेंट करणार, तर डेंटल फॉर्म्युला, आणि दॅट फॉर्म्युला इज 2123 अपॉन 2123, म्हणजे हे अप्पर जॉ, दिस इज लोअर जॉ. तर याच्यामध्ये सिक्वेन्स काय आपला, इन्सिजर्स, कॅनिन्स, प्रीमोलार आणि मोलार. म्हणजे इन ऑल देर आर 32 टीथ इन अवर बकल ऑर ओरल कॅव्हिटी. CF 3 2 5 आणि 1 6 आणि 2 8, इकडे 8 खाली 8, 8 आणि 8 16 आणि 16 16 32. वेल, दुसरं जर बोललो आपण तर चाइल्ड मधला जर असेल तर हा फॉर्म्युला चेंज होणार. डिटेल डिस्क्रिप्शन आपण त्या डिटेल व्हिडिओमध्येच केलेलं आहे. तर चाइल्ड मध्ये तो काय होणार 2102. आणि वेगवेगळे जे ऑर्गॅनिझम्स असतील, जसं की रॅबिट आहे, रॅबिटमध्ये डिफरंट फॉर्म्युला आपण तिकडे एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे त्याचे आय थिंक 8 or 9 लेक्चर्स आर देअर ऑन डायजेशन, आणि आपल्याला 1 तासाभरामध्ये कम्प्लीट घ्यायचे, त्याच्यामुळे आपण बाहेरचा कुठलाच याच्यामध्ये उल्लेख करत नाही. दॅट्स इट. आता हे जे टीथ आहेत, तर टीथचं काम काय, मॅस्टिकेशन, घास चावणे, फूड चावणे. तर त्याच्यासाठी सपोर्ट करणारा एक हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ युअर बॉडी, दॅट इज डेंटल इनॅमल. हार्डेस्ट सबस्टन्स ऑफ युअर बॉडी, इनॅमल, राईट, मॅस्टिकेशन ऑफ फूड. नंतर टंग, मस्क्युलर टंग आहे, ठीक आहे. मग टंगचं काम काय असणार, डिग्लुटेशन, स्वॅलोईंग ऑफ फूड, राईट. आणि या टंग वरती देअर वुड बी प्रेझेन्स ऑफ प्रोजेक्शन्स, याच्यावरती प्रोजेक्शन सुद्धा असतील, राईट. आणि त्या प्रोजेक्शन्सला आपण पॅपिली म्हणतोय. आणि त्या पॅपिली बियर्स टेस्ट बर्ड्स, वेगवेगळ्या टेस्टसाठी वेगवेगळ्या रिजनमध्ये टंगच्या टेस्ट बर्ड ह्या प्रेझेंट असणार आहेत. आता ही जी लोकोमोशन आणि मुवमेंटमध्ये आपण बघितलंय स्केलेटल सिस्टममध्ये, हे जे टंग असणार आहे, तर इट इज अटॅच टू द फ्लोर ऑफ बकल कॅव्हिटी बाय फ्रेन्युलम. आणि जो बोन होता दॅट वॉज हायोइड बोन, ठीक आहे. कोणता बोन बघितला होता आपण, हायोइड बोन. याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे नोट्स तयार होतील. आता डायजेस्टिव्ह सिस्टम, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही, वेगवेगळे पार्ट दिलेले आहेत, नीट बघून घ्यायचे. वेल, याचा आपण एक्सप्लेनेशन मध्ये वेळ घालवणार नाही. ओरल कॅव्हिटी, आता कसा सिक्वेन्स कसा असणार आहे, सपोज तुमचा ओरल कॅव्हिटी. ओरल कॅव्हिटी तुम्ही कशाला म्हणता, ओरल कॅव्हिटी म्हणजेच दात, तुम्ही जेव्हा दात बंद केले तर दाताच्या आतमधली कॅव्हिटी म्हणजे ओरल कॅव्हिटी. आणि ही पेरी ओरल कॅव्हिटी म्हणू आपण. चिक्स आणि गम्स याच्यामध्ये, कारण ग्लँड जे आहेत ते चिक्स आणि गम्सच्या मध्ये प्रेझेंट आहेत, ठीक आहे. यांना डक्ट असणार आहे, तर त्यांचं सिक्रेशन म्हणजे एन्झाईम, ठीक. तर त्या सलायवा, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोनंट असतील, तर सलायवा हा ओरल कॅव्हिटीमध्ये सिक्रेट करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ सलायव्हरी ग्लँड्स. ओके. मग ओरल कॅव्हिटी, ओरल कॅव्हिटी नंतर काय आहे ना, सरळ सरळ फॅरिंग्स. आपण शिकलेलो आहे डायजेशन मध्ये बघितलं आपण की फॅरिंग्स इज अ कॉमन पॅसेज फॉर फूड अँड एअर, बरोबर की नाही. म्हणजे फूड याच्यामधून पास होणार, एअर याच्यामधून पास होणार. तर ओरल कॅव्हिटी जी फॅरिंग्स मध्ये आपल्या ओपन होते त्याला तुम्ही म्हणू शकता ओरोफॅरिंग्स, ठीक आहे. कॉमन पॅसेज फॉर फूड अँड युअर एअर. फॅरिंग्स नंतर काय येणार आहे, फॅरिंग्स नंतर सरळ सरळ तुम्हाला येणार इसोफेगस. फॅरिंग्स, लॅरिंग्स, इसोफेगस. ओके. इसोफेगस नंतर येणार स्टमक, स्टमक नंतर लार्ज इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट. ओके. लार्ज इंटेस्टाईन याचे 3 पार्ट, लार्ज इंटेस्टाईनचे 3 पार्ट, आणि स्मॉल इंटेस्टाईनचे सुद्धा 3 पार्ट. स्मॉल इंटेस्टाईन, आणि स्मॉल इंटेस्टाईन हा फायनली कशामध्ये ओपन होणार, इट विल ओपन इनटू एनस. सॉरी, एक्सट्रीमली सॉरी, काय बोलतोय मी, उलट गेलं, सॉरी, बोलता बोलता झाली मिस्टेक. दिस इज व्हेरी मायनर थिंग. तर याच्यामध्ये काय, स्टमक नंतर काय, स्मॉल इंटेस्टाईन नंतर लार्ज इंटेस्टाईन, आणि फायनली इट विल ओपन इनटू एनस. क्लिअर आहे, राईट. तर कॉमन पॅसेज फूड आणि एअर हे आपण बोललो. ट्रकियाला विंड पाईप म्हणतो, आणि ह्या विंड पाईपचं जे ओपनिंग असतं त्या ओपनिंगला आपण काय म्हणतो, ग्लॉटिस. आणि या ग्लॉटिसचं जे कव्हर असेल त्याला आपण म्हणणार की एपिग्लॉटिस, बरोबर आहे. आता एपिग्लॉटिस का असावा, एपिग्लॉटिस म्हणजे एक झाकण आहे. प्रक्रिया कशी काय सांगितलं आपण, विंड पाईप आय मीन याच्यामधून फक्त एअर आतमध्ये जाणार, तर फूड पार्टिकल जर आत गेला तर आपल्याला ठसका लागू शकतो. दॅट्स वाय दॅट एंट्री ऑफ फूड पार्टिकल शुड बी प्रिव्हेंटेड. आणि ते प्रिव्हेंशन करण्याचं काम कार्टिलेजिनस स्ट्रक्चर, एपिग्लॉटिस कसं स्ट्रक्चर आहे, कार्टिलेजिनस. ओके. हे स्ट्रक्चरने बनलेलं म्हणजे एपिग्लॉटिस. जसं की इसोफेगसच्या ओपनिंगला आपण गलेट म्हणतो, राईट. ओके. नंतर कार्टिलेजिनस फ्लॅप कॉल्ड एपिग्लॉटिस प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इनटू ओपनिंग ऑफ विंड पाईप म्हणजे ट्रकिया, दॅट इज ग्लॉटिस ड्युरिंग स्वॅलोइंग. पुढे जाऊ.
नंतर इसोफेगस. आता इसोफेगस नेक्स्ट पार्ट काय, इसोफेगस आला. तरी दिस इज सिम्पली अ मस्क्युलर ट्यूब दॅट पासेस थ्रू नेक रिजन, राईट. नेक मधून जाणार तुमच्या डायफ्रॅम जो आहे, डायफ्रॅम मधून पर्स करणार आणि इट विल ओपन इनटू द स्टमक. आणि याच्यामध्ये या इसोफेगसचं मेन काम काय असणार आहे, पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. याच्यामध्ये कुठले काही ग्लँड्स वगैरे प्रेझेंट असतात, कुठलं डायजेशन याच्यामध्ये होत नाही. तर पेरिस्टाल्सिस म्हणजे काय, समोर डेफिनेशन असेल याची. येस, रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ द इसोफेगस इज कॉल्ड एज पेरिस्टाल्सिस. का, कारण तुम्ही जो बोलस तयार झालाय तुमचा माउथ कॅव्हिटीमध्ये त्याला खाली ढकलायचे. तर कशामध्ये, तर स्टमक मध्ये. तर याला स्फिंक्टर मसल असते. ठीक आहे, म्हणजे सपोज दिस इज युअर इसोफेगस, इट ओपन्स इनटू जे शेप युअर स्टमक. इथे एक स्फिंक्टर असणार आहे, इथे एक स्फिंक्टर असणार आहे. याला म्हणणार तुम्ही अप्पर इसोफेजियल स्फिंक्टर, याला म्हणणार तुम्ही लोअर इसोफेजियल स्फिंक्टर. किंवा याच लोअर इसोफेजियल स्फिंक्टरला तुम्ही कोणतं स्फिंक्टर म्हणू शकता अजून, कार्डियक स्फिंक्टर. वाय, बिकॉज इट इज क्लोजली असोसिएटेड विथ हार्ट बर्नच्या वगैरे ज्या केसेस असतात ना, तर हे याचे स्टमक कंटेंट. आता याच्यामध्ये ऍसिडिक कंडिशन आहे, कुठे कुठे किती पीएच असतो हे सुद्धा आपण बोलू. तरी सुद्धा तुमचा जो सलायवा असतो, सलायवाचा पीएच किती असणार आहे, 6.8. ठीक, तो स्टमक मध्ये पीएच असणार आहे स्ट्रॉंग ऍसिडिक, दॅट इज 1.8. आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जर गेले तर तिथे स्लाइटली अल्कलाइन, दॅट मीन्स 7.8. राईट. ओके, तर इथे हे स्फिंक्टर मसलचं काम काय असतं, टू प्रिव्हेंट द बॅक फ्लो ऑफ फूड कंटेंट फ्रॉम द स्टमक. स्टमक मधले फूड हे परत जाऊ नयेत, आणि जर जात असेल तर त्या कंडिशनला आपण म्हणतो रिगर्गिटेशन, गिळकी येणे. त्याची गरज नाही आपल्याला. जेव्हा हे स्फिंक्टर मसल वीक होतात त्यावेळी ती कंडिशन आहे. वेल, हे स्फिंक्टर समजते तुम्हाला. हे स्फिंक्टर काय करतात, इथे जे बोनस आलाय पेरिस्टाल्सिसने खाली येणार आणि तो हळूहळू आतमध्ये रिलीज केले जाणार, पूर्णपणे करणार नाही. तर हे काम कुणाचं झालं, तर कार्डियक स्फिंक्टरचं झालं किंवा लोअर इसोफेजियल स्फिंक्टरचं झालं. नेक्स्ट पार्ट आहे आपला स्टमक. तर स्टमकचे 3 पार्ट करू आपण. हा जो तुमचा इसोफेगस ज्या पार्ट मध्ये ओपन होतोय स्टमकच्या, आता सुरुवातीचा पार्ट जो की तुमच्या हार्टशी असोसिएट आहे, तर त्या पार्टला माहिती तुम्ही कार्डियक पोर्शन, राईट, म्हणजे इसोफेगस त्याच्यामध्ये ओपन होते. दुसरा तुमचा फंडिक रिजन, दिस वन इज फंडिक रिजन, राईट. अँड थर्ड इज पायलोरिक रिजन, म्हणजे पायलोरिक रिजन म्हणजे दिस वन, याला पायलोरस म्हणायचं. आता हे पायलोरस साठी इथे सुद्धा एक स्फिंक्टर आहे. का, कारण इथे आता सी शेपचा तुमचा डिओडेनम सुरुवात होणार, म्हणजे स्मॉल इंटेस्टाइनची सुरुवात होणार ती डिओडेनम पासून. ठीक आहे, मग काय झालंय इथे स्फिंक्टर मसल हा पायलोरस रिजन, तर याला तुम्ही म्हणा पायलोरिक स्फिंक्टर. ठीक आहे, तर या पायलोरिक स्फिंक्टरचं काम काय, टू रेग्युलेट एंट्री ऑफ फूड इनटू डिओडेनम ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. हे पायलोरिक स्फिंक्टरचं काम आहे. राईट. वेल, मग हे 3 पोर्शन झाले, लक्षात घ्यायचे. पुढे जाऊ. स्मॉल इंटेस्टाइन अगेन 3 पार्ट मध्ये करण्यात आला. सी आकाराचा आता जो काढला आपण तो डिओडेनम, आणि त्या डिओडेनमच्या फोल्ड मध्ये देयर इज द प्रेझेन्स ऑफ पॅन्क्रिया. राईट. नंतर लॉंग कॉइल मिडल पोर्शन, त्याला जेजुनम म्हणतो आपण. म्हणजे 3 पार्ट झाले. पहिला पार्ट डिओडेनम, दुसरा पार्ट जेजुनम मिडल पोर्शन, आणि हायली कॉइल्ड पार्ट दॅट इज युअर इलियम. राईट, इलियम. तर या 2 पार्ट मध्ये पुढचं काय होणार, ऍब्झॉर्प्शन. लक्षात ठेवायचं आहे, ऍब्झॉर्प्शन या 2 पार्ट होणार स्मॉल इंटेस्टाइनच्या. डिओडेनम मध्ये काय होणार, कम्प्लीट डायजेशन ऑफ फूड मटेरियल. कारण आपण सांगितलं की पार्शियल डायजेशन जे होत आहे ते कुठे होणार, इट विल टेक प्लेस इन द स्टमक, अप टू स्टमक. कारण डायजेशन कसं ओरल कॅव्हिटी पासून स्टार्ट झालंय, तर स्टमक मध्ये पार्शियल डायजेशन झालेलं फूड हे कम्प्लीट डायजेस्ट करण्याचं काम डिओडेनम मध्ये. का, कारण डिओडेनम मध्ये आता कोण येणार, पॅन्क्रियाटिक ज्यूस येणार आणि इकडून बाईल ज्यूस येणार. बरोबर आहे. आणि याचे जे एन्झाइम्स असतील ते त्याचं कम्प्लीट डायजेशन करणार कुठे, डिओडेनम मध्ये. राईट. ओपनिंग ऑफ द स्टमक इनटू डिओडेनम इज गार्डेड बाय पायलोरिक स्फिंक्टर. ऑलरेडी आपण बोललो. इलियम ओपन्स इनटू लार्ज इंटेस्टाइन. आता इलियम हा लार्ज इंटेस्टाइन मध्ये ओपन होणार. तर सपोज वेळेला हे असं मी काढतोय आता, याला स्मॉल इंटेस्टाइन, हे स्मॉल इंटेस्टाइन असं समजू की दिस पार्ट इज युअर इलियम अँड इट विल ओपन into large intestine. Large intestine. See here. आता हा पार्ट इलियम आहे, तर याचे कंपोनेंट सुद्धा हळूहळू रिलीज होतील लार्ज इंटेस्टाइन मध्ये. पहिला पार्ट सिकम मध्ये, बरोबर आहे. तर हा पहिला पार्ट असं समजा की दिस इज युअर सिकम. ओके, तर इलियम नंतर सिकम पार्ट येतो. तर इथे सुद्धा एक वॉल प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे, स्फिंक्टर मसल प्रेझेंट असणार आहे. तर याला तुम्ही म्हणणार इलिओ सिकल वॉल. इलिओसिकल का, कारण इलियम आणि सिकमच्या मध्ये आहे, आणि विच विल रेग्युलेट एंट्री ऑफ कंटेंट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन इनटू सिकम पार्ट. मग इथे वॉल प्रेझेंट असणार, लक्षात घ्यायचं. आता लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट,
पहिला सिकम की ज्याच्यामध्ये सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असणार, सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि या सिकम पासूनच एक पार्ट बाहेर पडणार की त्या पार्टला म्हणणार आपण वर्मी फॉर अपेंडिक्स. काय म्हणणार? वर्मी फॉर्म अपेंडिक्स विच इज वेस्टिजियल, म्हणजे त्याचा आपल्या बॉडीमध्ये यूज नाहीये. अदरवाइज अपेंडिक्सचं काम काय असणार आहे? तर अपेंडिक्स प्लेज रोल इन द डायजेशन ऑफ सेल्युलोज. आणि सेकंड थिंग, हा जो अपेंडिक्स आहे इट ऍक्ट ॲज अ सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन, म्हणजे इम्युन सिस्टम मध्ये अपेंडिक्सचा रोल असणार आहे. वेल, सेकंड पार्ट असणार आहे कोलॉन. कोलॉनचे सुद्धा वेगवेगळे पार्ट आपण करणार, जसं की असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, डिसेंडिंग कोलॉन आणि सिग्मॉइड कोलॉन. 4 कोलॉन मध्ये याला डिवाइड करू. आणि रेक्टम, रेक्टम विल बी टेम्पररी स्टोरेज ऑफ फिकल मॅटर बिफोर इजेशन. राईट, पुढे जाऊ. सिकम ब्लाइंड पाउच आहे ज्याच्यामध्ये सिम्बायोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, स्क्रीनशॉट घ्या. नॅरो फिंगर लाईक ट्युब्युलर प्रोजेक्शन वर्मी फॉर अपेंडिक्स अराइजेस फ्रॉम द सिकम विच इज वेस्टिजियल ऑर्गन सांगितलं आपण. सिकम ओपन्स इनटू कोलॉन. कोलॉन मध्ये कोण? असेंडिंग, ट्रान्सफर, डिसेंडिंग आणि नेक्स्ट जो असणार आहे त्याला म्हणू आपण सिग्मॉइड कोलॉन. हे सगळे लार्ज इंटेस्टाइनचे पार्ट झाले. वेल, डिसेंडिंग पार्ट ऑफ ओपन्स इनटू रेक्टम, ऑब्वियस आहे. हा जो डिसेंडिंग पार्ट आहे, पहिला पार्ट काय बोललो आपण? एक तर सिकम, दुसरा पार्ट कुठला आहे? लार्ज इंटेस्टाइनचा कोलॉन. आणि थर्ड पार्ट कुठला आहे? रेक्टम. सिकमचा आत्ताच आपण सांगितलं, सिकम मध्ये दोन, सिकमचं फंक्शन काय? एक तर मायक्रो ऑर्गॅनिझम ते हार्बर करणे म्हणजे तिथे असणे, आणि सेकंड याच्यापासून कोण तयार झाला? तर अपेंडिक्स तयार झाला. कोलॉन, कोलॉनचे आपण आता सांगितले 4 पार्ट, असेंडिंग, ट्रान्सफर, डिसेंडिंग आणि सिग्मॉइड कोलॉन. आणि रेक्टम, आता हा सिग्मॉइड कोलॉन कशामध्ये ओपन होईल? मग रेक्टम मध्ये. आणि रेक्टम मध्ये टेम्पररी स्टोरेज राहणार फिकल मॅटर. पुढे जाऊ. आणि रेक्टम विल ओपन इनटू द एनस. मग एलिमेंटरी कॅनल जे आहे, एलिमेंटरी कॅनल मध्ये इसोफेगस, स्टमक, स्मॉल आणि लार्ज इंटेस्टाइन, याला ह्या वेगवेगळ्या लेयर्सनी तयार झालेली ही एक कंटिन्युअस ट्यूब आहे. कंटिन्युअस आहे, फक्त त्याची डायमीटर वेगवेगळ्या पोर्शन मध्ये चेंज झालेली आहे. तर याच्यामध्ये पार्ट कुठले आहेत? सिरोसा, मस्क्युलरिस, सबम्युकोसा आणि म्युकोसा. नॉर्मली सबम्युकोसामध्ये कुठल्या ग्लँड प्रेझेंट नसतात, पण ड्युओडेनम मध्ये सबम्युकोसा लेअर शोज प्रेझेन्स ऑफ ग्लँड्स. ठीक आहे. मग याचं आउटर मोस्ट कोणता आहे? सिरोसा. 2 नंबर मस्क्युलरिस, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. 3 नंबर सबम्युकोसा. आणि जो ल्युमेन साइडला असतो, जी आपल्या इंटेस्टाइनची पोकळी आहे किंवा स्टमकची पोकळी आहे, त्या साइडला जो पार्ट असेल दॅट इज म्युकोसा. आणि या म्युकोसामध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ ग्लँड्स, वेगवेगळ्या ग्लँड्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. तर या 4 लेअरनी बनलेले आहेत. ठीक. मग सिरोसा आउटरमोस्ट लेअर कशाने बनलेला आहे? इट इज मेड अप ऑफ मिसोथिलियम. जसं की कॅपिलरीच्या वॉलला तुम्ही एंडोथिलियम म्हणताय, तर याचा जो एपिथिलियम असेल कोणाचा? व्हिसरल ऑर्गन्सचा. तर व्हिसरल ऑर्गन म्हणजे इंटरनल ऑर्गन, त्यांचा जो एपिथिलियम आहे त्याला म्हणायचं तुम्ही मिसोथिलियम. आणि त्याच्यासोबत काही कनेक्टिव्ह टिश्यू असतील. या 2 पार्ट पासून तुमचा बनलाय सिरोसा. तुम्ही इतकंच मेन्शन करा म्हणजे सगळं एका लाईन मध्ये येऊन जाईल. मस्क्युलरिस लेअर नावामध्येच आहे, स्मूथ मसलने बनलेला आहे. राईट, स्मूथ मसल्सने हा बनलेला आहे. आणि त्याच्यात ज्या स्मूथ मसलची जी अरेंजमेंट आहे, तर आतमध्ये सर्क्युलर मसल्स असतील आणि बाहेर लॉन्जिट्युडिनल मसल असतील. वेगवेगळ्या एलिमेंटरी कॅनलच्या पार्टमध्ये काही पार्टमध्ये ऑब्लिक मसल सुद्धा प्रेझेंट असतील, जसं की तुमच्या इसोफेगस मध्ये. का? कारण सर्क्युलर, लॉन्जिट्युडिनल आणि ऑब्लिक अशा 3 मसल्समुळे त्यांचं काय होणार? पेरिस्टाल्सिस प्रॉपर होणार. राईट. ऑब्लिक मसल लेयर मे बी प्रेझेंट इन सम रिजन्स. ओके. सबम्युकोसल लेयर्स इज फॉर्म्ड ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यूज. कशाने बनलेला आहे? कशाने बनलेला हे सुद्धा विचारू शकतील. नंतर याच्यामध्ये नर्व्स असतील, नर्व्स नाही सॉरी, ब्लड वेसल्स आणि लिम्फ वेसल्स, ब्लड वेसल्स अँड लिम्फ वेसल्स यांनी बनलेला जो पार्ट असेल तर तो काय असणार? तुमचा सबम्युकोसा. आपण आधी सांगितलं सबम्युकोसामध्ये नॉर्मली ग्लँड्स प्रेझेंट असत नाही. हे 4 लेअर्स दिसतात बघा. बाय आउटर मोस्ट इज सिरोसा, नंतर हा सर्क्युलर लेअर आणि हा लॉन्जिट्युडिनल, आउटर लॉन्जिट्युडिनल आणि इनर सर्क्युलर, त्यांनी मस्क्युलर तयार झालाय. सबम्युकोसा हा लेअर झालाय तुमचा म्युकोसा. आणि आतमध्ये जी पोकळी दिसते या पोकळीला तुम्ही म्हणायचं ल्युमेन. आता म्युकोसा लेअर जो असेल तर स्टमक मध्ये काय करतो की त्याचे इरेग्युलर फोल्ड तयार होतात. समजा हे तुमचं स्टमक असेल, कन्सिडर करा हे स्टमक आहे, तर हा आतमधला लेअर जो आहे तो कोणाचा आहे? म्युकोसाचा आहे. तर हा अशा इरेग्युलर फोल्ड्स तयार करणार आतमध्ये. तर त्या इरेग्युलर फोल्ड्सलाच तुम्ही काय म्हणणार? रगी, रगी बॉडीज. आणि तेच इंटेस्टाइन मध्ये, समजा हे इंटेस्टाइन कन्सिडर करा, दिस इज युअर इंटेस्टाइन. तर इंटेस्टाइन मध्ये काय होणार समजण्यासाठी म्हणून इथे सांगतोय, तर असे प्रोजेक्शन्स तयार होतील इंटेस्टाइन मध्ये. कुणाचे? म्युकोसाचे. तर त्याला त्या केसमध्ये तुम्ही म्हणणार विलाय. समजलं? म्युकोसाच्याच जर फोल्डिंग स्टमक मध्ये असतील तर रगी म्हणा, रगी बॉडीज. आणि त्याचे प्रोजेक्शन्स, म्युकोसाचे प्रोजेक्शन स्मॉल इंटेस्टाइन मध्ये असतील तर त्याला विलाय म्हणा. आणि त्याच्या लाइनिंग करणारे जे सेल्स असतील विलायच्या त्याला आपण म्हणतो मायक्रोविलाय, जो की सरफेस एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शनचा वाढवणार. पुढे जाऊ. ड्युओडेनम, सी, इन ड्युओडेनम
ग्लँड्स आर ऑल्सो प्रेझेंट इन सबम्युकोसा. ऑलरेडी आपण सांगितलंय नॉर्मली नसतात पण ड्युओडेनम मध्ये त्या प्रेझेंट आहे. इनरमोस्ट लेअर लाइनिंग ऑफ द लिव्हन एलिमेंटरी कॅनल म्युकोसा फॉर्म रगीचं बोललो आपण, स्क्रीनशॉट घेऊन द्या स्टमक मध्ये, आणि फिंगर लाईक फोल्ड्स विलाई इन द स्मॉल इंटेस्टाइन. ओके, सेल्स लाइनिंग द विलाई प्रोड्यूस न्यूमरस मायक्रोस्कोपिक प्रोजेक्शन्स, त्याला मायक्रोविलाई म्हणा. इन्क्रीज एरिया ऑफ ऍब्झॉर्प्शन, इतकेच हायलाइटेड पॉईंट बघा फक्त. विलाई आर सप्लाइड, आता विलाई मध्ये दीज आर सप्लाइड विथ कॅपिलरीज अँड लार्ज लिम्फ व्हेसल, आणि या लार्ज लिम्फ व्हेसलला तुम्ही लॅक्टिल म्हणणार. का? कारण या लॅक्टिल मध्ये कोण ऍब्झॉर्ब होणार? फॅट. कोणत्या स्वरूपामध्ये? मिसल्सच्या फॉर्म मध्ये. कारण फॅट तर ऍब्झॉर्ब होत नाही, मग फॅटला ब्रेक करा, त्याला आपण मिसल म्हटलो. आणि त्याच्या भोवती जर प्रोटीनचा कोट आलाय तर त्याला आपण कायलोमायक्रॉन्स म्हणतो. तर फॅट हे लिम्फ व्हेसल ऍब्झॉर्ब करणार, त्याला नाव दिलं लॅक्टिल. हे विलायमध्ये प्रेझेंट आहे, आणि कॅपिलरी म्हणजे आर्टरीज, व्हेन्स सुद्धा याच्यामध्ये प्रेझेंट असतील. राईट. म्युकोसल एपिथेलियम हॅज गॉबलेट सेल्स, आणि गॉबलेट सेलचं काम काय असतं? टू सिक्रेट म्युकस. म्युकस कशासाठी गरजेचा असतो? फॉर लुब्रिकेशन ऑफ फूड, इझी पेसेस साठी. लार्ज इंटेस्टाइन मध्ये सुद्धा लुब्रिकेशनची गरज आहे, तिथे सुद्धा म्युकस ग्लँड्स असतील. स्टमक मध्ये म्युकस ग्लँड्स आहे, आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुद्धा आहे. आणि ह्या म्युकस ग्लँडचा म्युकसचा फंक्शन असतो प्रोटेक्शन अँड लुब्रिकेशन. ठीक आहे, कारण स्टमक मध्ये ऍसिडिक एन्व्हायरमेंट आहे, तर एससीएल पासून त्या म्युकोसा लेअरला काय म्हणू आपण त्याला, वाचवणे, किंवा त्याचे एक्सकोरिएशन न होऊ देणे, त्याची झीज न होऊ देणे. त्याच्यामुळे म्युकस अँड बायकार्बोनेट आयन्स हे स्टमक मध्ये रोल प्ले करतील. आणि पॅन्क्रियाटिक ज्यूसचे जे बायकार्बोनेट आयन आणि म्युकस असेल, ठीक आहे, तो स्मॉल इंटेस्टाइनचं वातावरण हे अल्कलाइन ठेवणार, किंवा त्याचा म्युकस हा जो आहे तर अल्कलाइन वातावरणापासून त्याला प्रिव्हेंट करणार, वाचवणार. आणि जे फूड मधलं स्टमक ऍसिडिक असतं त्याच्यापासून सुद्धा तो त्याला वाचवणार. राईट. हे स्ट्रक्चर बघून घ्या. इथे क्रिप्ट दिसते तुम्हाला, या क्रिप्टलाच म्हणायचं तुम्ही क्रिप्ट ऑफ ल्युबरकोन. विलायमध्ये जी क्रिप्ट दिसते त्याला नाव दिलं क्रिप्ट ऑफ ल्युबरकोन. हे स्ट्रक्चर बघून घ्यायचंय. राईट. ऑलरेडी आपण ते डिस्कस केलंय. म्युकोसा ऑल्सो फॉर्म्स ग्लँड्स इन द स्टमक, आणि त्याला म्हणायचं गॅस्ट्रिक ग्लँड्स. राईट. अँड क्रिप्ट्स इन बिटवीन द बेसिस ऑफ विलाई इन द इंटेस्टाइन. दोन काम केले, दोन चेंजेस झाले म्युकोसामध्ये, स्टमक आणि इंटेस्टाइन मध्ये. स्टमक मध्ये त्यांनी इरेग्युलर फोल्ड तयार केला, रगी बॉडीज. इंटेस्टाइन मध्ये विलाय तयार केल्या. सेकंड, या म्युकोसामध्ये ग्लँड्स प्रेझेंट असतात स्टमक मध्ये, त्याला गॅस्ट्रिक ग्लँड्स म्हटले. आणि विलायमध्ये त्याच्यामध्ये काय डीप स्ट्रक्चर प्रेझेंट आहे, त्याला म्हटलं आपण क्रिप्ट. म्हणजे क्रिप्ट सुद्धा विलायमध्ये तयार झालं, कुणामुळे? तर म्युकोसामुळे, आणि त्याला क्रिप्ट ऑफ ल्युबरकोन आत्ताच आपण नाव दिलं. राईट. ऑल 4 layers show modification in different part of the alimentary canal. नंतर डायजेस्टिव्ह ग्लँड. डायजेस्टिव्ह ग्लँड मध्ये आपण सांगितलं एक सलायव्हरी ग्लँड असते, लिव्हर आहे आणि पॅन्क्रिया आहे. आता गॉल ब्लॅडरला तुम्ही त्याचं फक्त कॉन्सन्ट्रेशन बाईल ज्यूसचा वाढवणे आणि त्याला स्टोअर करणे, दॅट इज द फंक्शन. अदरवाइज या मेन तुमच्या ऍक्सेसरी और सपोर्टिंग ग्लँड्स आहेत. सलायव्हरी ग्लँड मध्ये आपण सांगितलं की पॅरोटिड ग्लँड, सब मॅक्झिलरी किंवा सब मॅन्डिब्युलर ग्लँड विच इज बिलो लोअर जॉ, इथे जे असतील त्या सब मॅन्डिब्युलर. इन फ्रंट ऑफ युअर इयर्स, ठीक आहे, या रिजन मध्ये ते असतील पॅरोटिड ग्लँड. आणि सबलिंगल म्हणजे अंडर द टंग, बिलो द टंग, आणि यांचं सिक्रेशन जे असणार ते सलायवा, अँड विच विल बी रिलीज्ड इनटू द ओरल कॅव्हिटी. ठीक आहे, ओरल कॅव्हिटी दाताच्या आतमधली जी पोकळी त्या ओरल कॅव्हिटी, त्याच्या आजूबाजूला चिक्स अँड गम्स यांच्यामध्ये जी असणारी आहे त्याला म्हणतो आपण पेरी ओरल कॅव्हिटी. तर ते ह्या डक्ट असल्यामुळे त्यांचं सिक्रेशन ओरल कॅव्हिटीमध्ये त्या सिक्रेट करणार. इथे लाईन आहे बघा, ती ग्लँड सिच्युएटेड जस्ट आउटसाइड द बकल कॅव्हिटी, बकल कॅव्हिटीच्या बाहेर आहेत, and secrete salivary juice into the buccal cavity. आगे बढ़ेंगे. वेल, दुसरी ग्लँड इथे नाव लिहिता राहिलं आपलं लिव्हर. लिव्हर इज द लार्जेस्ट ग्लँड ऑफ युअर बॉडी, लार्जेस्ट ग्लँड ऑफ बॉडी. आणि लिव्हरचे फंक्शन जर बोलायचं झालं तर तुम्ही तो सेपरेट व्हिडिओ बघू शकता. मोर दॅन 300 फंक्शन्स आर परफॉर्म्ड बाय लिव्हर. ठीक आहे, क्लॉटिंग फॅक्टर्स त्याच्यामध्ये आहेत, सगळे मेटाबॉलिझम फूडचं लिव्हरमध्येच होणार, वेगवेगळे अँटीबॉडी सुद्धा याच्यामध्ये तयार होणार. देअर आर डायव्हर्स फंक्शन्स ऑफ लिव्हर, लार्जेस्ट मेटाबॉलिक ऑर्गन ऑफ युअर बॉडी. वेल, आता काय लक्षात ठेवायचं, जितकं हायलाइट केलंय लिव्हर बद्दल तितकंच गोष्टी लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, हा तुमचा इकडे कोण आहे, थोडं मागे पुढे होईल असं समजा की हा तुमचा लिव्हर. ठीक आहे, त्या लिव्हर पासून काय निघणार, अशा डक्ट बाहेर निघतील. ठीक आहे, इकडे प्रेझेंट असणार तुमचा गॉल ब्लॅडर, ही गॉल ब्लॅडरची डक्ट असणार, ही याला येऊन मिळणार आणि ही याला येऊन मिळणार. क्लिअर. तर लक्षात घ्या, ह्या डक्ट आहेत, ह्या ज्या डक्ट आहेत या डक्टला लिव्हर पासून निघणाऱ्या डक्ट आहे त्याला म्हणायचं हेपॅटिक डक्ट. गॉल ब्लॅडर पासून जे निघेल त्याला म्हणायचे तुम्ही सिस्टिक डक्ट. आणि ह्या दोन्ही एका ठिकाणी मिळाल्या तर याला म्हणा तुम्ही
कॉमन बाईल डक्ट, याला काय म्हणणार, कॉमन बाईल डक्ट, इथे लिहिता येते. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे दोन हेपॅटिक डक्ट आल्या, एक सिस्टिक डक्ट फ्रॉम गॉल ब्लॅडर, त्यांनी कॉमन बाईल डक्ट तयार केली, इथे मी लिहिलंय त्याला. ठीक आहे. वेल, आता हे लिव्हरच्या सेल्स ज्या असतात त्या कोणत्या, लिव्हरच्या सेल्स आर हेपॅटोसाइट्स. डिटेल मध्ये व्हिडिओ बघून घ्या. हेपॅटोसाइट्सच्या कशा अरेंज केलेल्या असतात, त्याचा टीएस जर तुम्ही काढला तर हेपॅटोसाइट्स आर अरेंज्ड इन द फॉर्म ऑफ कॉर्ड्स, अशा कॉर्डच्या स्वरूपात अशा प्रेझेंट असतील. आपण याचं डिटेल स्ट्रक्चर डिस्क्राइब केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये सिनुसॉइड्स प्रेझेंट असतील, ते काय डिस्कस करायचं नाही. मग हेपॅटोसाइट्स दीज आर द सेल्स ऑफ युअर लिव्हर, आणि या हेपॅटोसाइट्स काय करणार, इट विल सिक्रेट बाईल ज्यूस. यांचं काम काय हेपॅटोसाइटचं, बाईल ज्यूस सिक्रेट करणे, सगळं लिहिलेलं आहे, बघून घ्या. आणि स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जो लिव्हरचा असेल, दॅट स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर इज युअर हेपॅटिक लोब्युल, जो की एका कनेक्टिव्ह टिश्यूनी कोट केलेला असेल, आणि त्यालाच म्हणणार तुम्ही ग्लिसन्स कॅप्सूल. इट इज कवर्ड बाय थिन कनेक्टिव्ह टिश्यू शीथ कॉल्ड एज ग्लिसन्स कॅप्सूल. काय लक्षात ठेवायचंय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर दॅट इज हेपॅटिक लोब्युल, त्याच्या भोवती जे कव्हर आहे त्याला म्हणायचं ग्लिसन्स कॅप्सूल. हेपॅटोसाइट्स पासून लिव्हर तयार होणार, हेपॅटोसाइट बाईल ज्यूसला रिलीज करणार, आणि तो जाऊन नंतर स्टोअर आणि कॉन्सन्ट्रेट होणार तुमच्या गॉल ब्लॅडर मध्ये. सी यू कॅन सी हियर, राईट. आणि कॉमन बाईल डक्ट समजली तुम्हाला, दोन हेपॅटिक डक्ट आणि सिस्टिक डक्ट पासून जी एकत्र तयार झालेली डक्ट आहे, दॅट इज युअर कॉमन बाईल डक्ट. Here you can see the ducts from liver. This is cystic duct from gallbladder. ही झाली कॉमन बाईल डक्ट. आता इथे दिसतो तुम्हाला पॅन्क्रिया, पॅन्क्रियाची ही झाली पॅन्क्रियाटिक डक्ट. आता ही पॅन्क्रियाटिक डक्ट आली, आणि ही कुणाला मिळाली, सॉरी कॉमन बाईल डक्ट सोबत कोण आली, आता इथेच लिहितोय मी पॅन्क्रियाटिक डक्ट. आणि याच्यापासून जी डक्ट तयार होणार त्या डक्टला तुम्ही नाव द्यायचंय हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट. त्यालाच म्हणा तुम्ही हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट, समजताय. आणि ही जी हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट आहे, इट इज अगेन रेग्युलेटेड बाय स्पिंक्टर मसल, आणि त्या स्पिंक्टरला आपण नाव देतोय स्पिंक्टर ऑफ ओडाय. लक्षात घ्या. कॉमन बाईल डक्ट कोणी तयार केली, दोन हेपॅटिक डक्ट आणि सिस्टिक डक्ट फ्रॉम गॉल ब्लॅडर, त्या कुणाशी कंबाईन झाल्या, पॅन्क्रियाटिक डक्ट. आणि जी कॉमन डक्ट तयार झाली त्याला म्हणायचं तुम्ही हेपॅटो पॅन्क्रियाटिक डक्ट, आणि विच इज गार्डेड बाय स्पिंक्टर ऑफ ओडाय. इतकं लक्षात घ्या. आणि दिस स्ट्रक्चर सी शेप, दिस इज युअर डिओडेनम. ओके, पुढे जाऊ. बाईल डक्ट हे सगळं मी इथे आता एक्सप्लेन केलंय. आता आपण जो पॅन्क्रियाकडे, थर्ड ग्लँड. वेल, पॅन्क्रिया कशी आहे, हेट्रोक्राइन कंपाऊंड ग्लँड आहे. याच्यामध्ये एक्झोक्राइन पोर्शन आणि एंडोक्राइन पोर्शन आहे. एक्झोक्राइन पोर्शनचं काम काय तुमच्या, इट सिक्रेट अल्कलाइन पॅन्क्रियाटिक ज्यूस, आणि एंडोक्राइन पोर्शनचं काम काय असणार आहे, तर इट सिक्रेट्स हार्मोन लाईक इन्सुलिन अँड ग्लुकॅगॉन. इट इज हायपोग्लायसेमिक हार्मोन अँड इट इज हायपरग्लायसेमिक हार्मोन. केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये आपण याला डिस्कस केलाय. स्क्रीनशॉट घ्यायचं. सी मी घाई का करतोय, कारण जे इम्पॉर्टंट आहे, जे तुम्हाला रिवाइज करायचं ते याच्यामध्ये कव्हर होणार. ठीक. आणि स्क्रीनशॉट घेतल्यानंतर फार नोट छोट्या तयार होती. आपला उद्देश सुरुवातीच आपण क्लिअर केला. लेट मी सी द टाइम, जस्ट अ सेकंड. 33 मिनिट्स. ओके, राईट. डायजेशन ऑफ फूड. डायजेशन ऑफ फूड मध्ये आपण सांगितलं कोणती प्रोसेस, मेकॅनिकल आणि केमिकल प्रोसेस. केमिकल प्रोसेस मध्ये एन्झाईम्स असणार आहेत, राईट. एन्झाईम इन्व्हॉल्व प्रोसेस म्हणजे केमिकल प्रोसेस, आणि हे काय होणार, फक्त सिम्पली मेकॅनिकल ब्रेकडाऊन इन द ओरल कॅव्हिटी अँड स्टमक. सुरुवातीला आपण ते एक्सप्लेन केलंय. काय होणार, फूड खाल्लंय, त्याचं दातांच्या मदतीने इनेमलच्या सपोर्टनी मॅस्टिकेशन करणार, आणि मॅस्टिकेशन करून त्याच्यामध्ये आता सलायव्हरी ग्लँड्स ते त्यांचं काय म्हणू आपण सलायव्हा त्याच्यामध्ये मिक्स करणार, त्याच्यापासून जे स्ट्रक्चर तयार होईल दॅट इज युअर बोलस. मग हा बोलस कसा सॉफ्ट झालाय, टर्मच्या मदतीने इट विल बी स्वॅलोड, आणि ते स्वॅलोइंग करणे त्याला दुसरं नाव काय, डिग्लुटेशन. म्हणजेच काय, फॅरिंग्स मधलं फूड आता इसोफेगस मध्ये जाणार, म्हणजेच काय झालं, तुम्ही त्याला गिळलं, त्याला डिग्लुटेशन म्हणा किंवा स्वॅलोइंग म्हणा, राईट. मग इसोफेगस मध्ये फूड आलंय, इसोफेगस मध्ये काय होणार की कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होणार, त्या प्रोसेसला आपण म्हणतो पेरिस्टाल्सिस. पुढे जाऊ. आता तेच तुमचं इसोफेगस मधलं स्टमक मध्ये कंटेंट जाण्यासाठी जी स्पिंक्टर मसल होती त्यालाच आपण म्हटलं होतं गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर. का, कारण गॅस्ट्रो हे कुणाशी रिलेटेड आहे, स्टमकशी, आणि इसोफेगस, स्टमक आणि इसोफेगस यांच्यामध्ये गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर, लोअर गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर आपण त्याला म्हणू, की ज्याच्यामुळे फूड हे फूड कंटेंट हे स्टमक मध्ये जाणार. आता जो तुमचा सलायवा आहे, तर सलायवामध्ये वेगवेगळे कंपोजिशन असणार आहे. त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेत. इलेक्ट्रोलाइट्स मध्ये फॉर एक्झाम्पल काय, बायकार्बोनेट्स प्रेझेंट असतील, सोडियम प्रेझेंट असेल, पोटॅशियम प्रेझेंट असतील, असे वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असतील. नंतर एन्झाईम आहे. एन्झाईम कुठला आहे, तर सलायव्हरी अमायलेज प्रेझेंट आहे. सलायव्हरी अमायलेजचं दुसरं नाव काय, तर इट इज ऑल्सो कॉल्ड एज टायलिन. आणि हा काय करतोय, ब्रेकडाऊन करतोय. कुणाचं ब्रेकडाऊन करतोय, कॉम्प्लेक्स फूड स्टार्च. स्टार्चला हा तुमचा सलायव्हरी अमायलेज किंवा टायलिन
इट विल कन्वर्ट इनटू डायसॅकराइड अँड दॅट डायसॅकराइड इज अ माल्टोज. म्हणून या सल्फोनेट अमायलेज तुम्ही म्हणू शकता कार्बोहायड्रेट स्प्लिटिंग एन्झाईम, राईट. आणि तिसरा लायसोझाईम. लायसोझाईमचं काम काय असणार आहे? इट हॅज अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टी, म्हणजे फूड सोबत जे काय बॅक्टेरिया तुमच्या माउथ कॅव्हिटीमध्ये येतील त्यांना किल करणे. दॅट इज द फंक्शन ऑफ युअर लायसोझाईम. हे इथे आपण एक्सप्लेन केलंय. पुढे जाऊ. नंतर म्युकोस ऑफ द स्टमक हॅज गॅस्ट्रिक ग्लँड्स. सांगितलं आपण स्टमकच्या म्युकोस, स्टमकचा घ्या, इंटेस्टाईनचा घ्या, यांच्या म्युकोसमध्ये ग्लँड प्रेझेंट आहेत. तर स्टमकमध्ये ज्या ग्लँड्स प्रेझेंट आहेत त्या कोणत्या? म्युकस नेक्सेल. त्यांचं काम काय? टू सिक्रेट म्युकस. म्युकसचं काम काय? लुब्रिकेशन ऑफ फूड अँड प्रोटेक्शन ऑफ म्युकोसा. प्रोटेक्शन ऑफ म्युकोसा फ्रॉम ऍक्शन ऑफ HCl. HCl इज हायली ऍसिडिक. ऍक्शन ऑफ HCl. आणि आपण सांगितलंय की याचा जो पीएच असेल तर पीएच इज 1.8. स्टमकमध्ये पीएच किती असतो? 1.8, जो की सलावामध्ये किती होता? 6.8 आणि इंटेस्टाईनमध्ये किती असणार? 7.8. दुसऱ्या सेल म्युकोसामध्ये, गॅस्ट्रिक म्युकोसामध्ये दॅट इज अ पेप्टिक सेल किंवा चिप सेल. आणि ते काय करणार? प्रो एन्झाईम पेप्सिनोजेन. हा पेप्सिनोजेन कसा आहे? आता इनऍक्टिव्ह आहे. तर इनऍक्टिव्हचा आता हा काय बनणार? ऍक्टिव्ह. तर इथे लिहितो मी परत पेप्सिनोजेन. इनऍक्टिव्ह प्रो फॉर्म म्हणजे इनऍक्टिव्ह फॉर्म. आता या पेप्सिनोजेनवरती कोणाची ऍक्शन होणार? HCl ची ऍक्शन होणार, जो की ऑक्झेंटिक किंवा परायटल सेल रिलीज करतील आणि त्याच्यापासून आता कोण तयार होईल? तर ऍक्टिव्ह पेप्सिन. म्हणजे HCl ची तुमच्या स्टमकमध्ये गरज काय? तर रोल काय? तर ऍक्टिव्हेशन ऑफ पेप्सिनोजेन इनटू ऍक्टिव्ह पेप्सिन. आणि पेप्सिन काय? हा इट इज प्रोटिओलायटिक एन्झाईम. प्रोटिओलायटिक म्हणजे प्रोटीनचं डायजेशन करणारा एन्झाईम. सेकंड, तिसरा, या ऑक्झेंटिक किंवा परायटल सेल यांचं सिक्रेशन HCl आणि इंट्रिन्सिक फॅक्टर. आता HCl चं काम काय? आताच सांगितलं आपण, ऍक्टिव्हेशन ऑफ पेप्सिनोजेन. सेकंड रोल काय? टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम, जे काय तुमच्या फूड सोबत मायक्रो ऑर्गॅनिझम येतील त्याला सुद्धा हा किल करणार. ठीक आहे. वेल, अँड थर्ड फंक्शन इज डीऍक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज. जो सलायव्हरी अमायलेज एन्झाईम आहे त्याचं डीऍक्टिव्हेशन करणे. का? कारण आता स्टमक मध्ये वेगळी प्रोसेस सुरू होणार. डीऍक्टिव्हेशन ऑफ सलायव्हरी अमायलेज. दीज आर द फंक्शन्स ऑफ सिक्रेशन ऑफ ऑक्झेंटिक और परायटल सेल, दॅट इज युअर HCl. इंट्रिन्सिक फॅक्टर हा कशासाठी इसेन्शियल आहे? फॉर ऍब्झॉर्प्शन ऑफ व्हिटॅमिन B12 इट इज इसेन्शियल. आता फूड जे स्टमक मध्ये आहे इट रेस्ट देअर और इट इज स्टोअर्ड देअर फॉर 4 to 5 hours. 4 ते 5 तास तुमच्या स्टमक मध्ये फूडचे कंटेंट असतील. आता स्टमक मध्ये 4 ते 5 तास फूड आहे. मस्क्युलर वॉल स्टमकच्या त्यांची अशी मुवमेंट सुरू असणार सर्क्युलर, ऑब्लिक आणि तुमच्या लॉन्जिट्युडिनल मसलनी. आणि त्याच्यामुळे त्याची होणार चर्निंग म्हणजे मिक्सिंग होणार. आणि मिक्सिंग झाल्यानंतर जे सेमी लिक्विड किंवा सेमी सॉलिड स्ट्रक्चर तयार होणार त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचंय, त्या फूडला म्हणायचंय कायमे. आता या स्टमक मध्ये हे काय झालंय? पार्शियल डायजेशन ऑफ फूड झालंय. पार्शियल डायजेशन ऑफ फूड इन स्टमक. Along with that, small amount of lipases are also present in the stomach. ठीक आहे, ते लक्षात ठेवायचंय. लिपेजेस. पुढे जाऊ. प्रोटीन हे सगळं आपण आता एक्सप्लेन केलंय. ठीक आहे ना? गेट कन्वर्टेड इनटू ऍक्टिव्ह पेप्सिन वगैरे. नंतर पेप्सिनने काय केलं की प्रोटीनवरती काम केलं आणि त्याचं कन्व्हर्जन आता पार्शियली डायजेस्टेड फूड मध्ये आलं. प्रोटिओजेस आणि पेप्टोन्स हे म्हणजे पेप्टाइड्स आहेत. आता जेव्हा पॅन्क्रियाटिक एन्झाईम्स येतील तेव्हा याचे डायजेशन करतील. ठीक आहे, आणि सिम्पलर ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये त्याला आणतील. म्युकस आणि बायकार्बोनेट यांचा रोल काय? गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये प्रेझेंट आहे आणि इम्पॉर्टंट रोल इन लुब्रिकेशन अँड प्रोटेक्शन. ऑलरेडी आपण बोललोय, स्क्रीनशॉट घेऊन घ्या. HCl प्रोव्हाइड्स ऍसिडिक मीडियम. HCl ने किती 1.8 pH केलाय आणि तो कोणासाठी गरजेचा आहे? फॉर ऍक्शन ऑफ पेप्सिन. इम्पॉर्टंट. ठीक. रेनिन एन्झाईम प्रेझेंट आहे. रेनिन एन्झाईम कुणामध्ये प्रेझेंट आहे? गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये. पण कुणाच्या? इन्फंट्सच्या. रोल काय? डायजेशन ऑफ मिल्क प्रोटीन. ठीक आहे. ऍडल्ट मध्ये एकतर हा खूप कमी क्वांटिटी मध्ये असेल किंवा ऍबसेंट असेल. म्हणून डायजेशन ऑफ मिल्क इज मोर प्रॉपर इन इन्फंट्स म्हणजे छोट्या बाळांमध्ये, राईट, न्यूनेट्स मध्ये. स्मॉल अमाउंट ऑफ लिपेजेस आर ऑल्सो सिक्रेटेड बाय गॅस्ट्रिक ग्लँड्स. लक्षात घ्यायचं, हायलाइट केलेले पॉईंट बघा. दॅट्स इट. पुढे जाऊ. Movements generated by the muscular layer of small intestine help in the thorough mixing of food with the various secretions in the intestine and thereby facilitate digestion. आता स्मॉल इंटेस्टाईन मध्ये सुद्धा अशा मुवमेंट त्यांच्या मस्क्युलर वॉलच्या होतील ज्याच्यामुळे ड्युडेनम मध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस येणार आणि तुमचा बाईल ज्यूस येणार. तर त्यांचं थरोली मिक्सिंग व्हावं, चांगलं मिक्सिंग व्हावं आणि डायजेशन हे सोपं व्हावं म्हणून त्यांच्यामध्ये मुवमेंट ह्या सुरू असतात. राईट. बाईल
pancreatic juice and the intestinal juice are the secretion released into small intestine. काय काय सिक्रेशन्स आहेत मग? इंटेस्टिनल ज्यूस, यालाच तुम्ही काय म्हणता? सकस एंटरिकस. सकस एंटरिकस. तर हे नंतर पॅन्क्रियापासून पॅन्क्रियाटिक ज्यूस कोणत्या पार्ट पासून येणार? एक्झोक्राइन पार्ट, राईट? ओके. आणि बाईल हा कुणापासून येणार? गॉल ब्लॅडर पासून. पण बाईल कुणी सिक्रेट केलाय? हेपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हरने स्टोअर झाला बाईल तुमच्या गॉल ब्लॅडर मध्ये. पॅन्क्रियाटिक ज्यूस, बाईल ज्यूस आणि सकस एंट्रिकस किंवा इंटेस्टिनल ज्यूस हे आता स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ड्युओडेनम पार्ट मध्ये येणार, राईट? पॅन्क्रियाटिक ज्यूस अँड बाईल आर रिलीज थ्रू द हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट. ऑब्वियस आहे. हा तुमचा फॉर एक्झाम्पल हा पॅन्क्रिया लीफ शेप, याची पॅन्क्रियाटिक डक्ट आली, वरती लिव्हर होता, तर ही लिव्हरची हेपॅटिक डक्ट, इकडे गॉल ब्लॅडर आहे, तर गॉल ब्लॅडरची डक्ट त्याला सिस्टिक डक्ट मिक्स झाली आणि ही आता याला मिक्स झाली, म्हणजे यालाच म्हटले तुम्ही हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट. हा बघा, पॅन्क्रियाटिक डक्ट, कॉमन बाईल डक्ट एकत्र हेपॅटोपॅन्क्रियाटिक डक्ट आणि इथे स्पिंक्टर ऑफ ओडाय होतं. आणि हे पार्ट कशामध्ये ओपन होतोय? इथे जे तुमचं कोण स्टार्ट झालंय? ड्युओडेनम स्टार्ट झालंय, सी शेप. आता ऍक्च्युली हे याच्यामध्ये स्टोअर केलंय, ठीक आहे ना? समजून घ्यायचं फक्त आता. तर या ड्युओडेनम मध्ये तिन्ही सिक्रेशन येणार, म्हणजे कोण येणार? याच्यामध्ये पॅन्क्रियाटिक ज्यूस येणार, नंतर तुमचा बाईल ज्यूस येणार. दोन्ही ज्यूस आता ड्युओडेनम पार्ट मध्ये ओतल्या जाणार. का? कारण ऑलरेडी आपण सांगितलंय ड्युओडेनम इज द पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन वेअर कम्प्लीट डायजेशन ऑफ फूड मटेरियल टेक प्लेस. ओके. पण पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे? तर याच्यामध्ये ट्रिप्सिनोजेन आहे, कायमोट्रिप्सिनोजेन, प्रोकार्बोक्सिपेप्टिडेज, अमायलेजेस, लिपेजेस आणि न्यूक्लिएजेस हे वेगवेगळे एन्झाइम्स. पण कोणत्या फॉर्म मध्ये? पॅन्क्रियाटिक एन्झाइम्स आर इन इनएक्टिव्ह फॉर्म. इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये, की जे हे ऍक्टिव्हेशन कुणामध्ये होईल? यांचं इनएक्टिव्हचा ऍक्टिव्ह फॉर्म पॅन्क्रियाटिक ज्यूसच्या कंपोनंटचा कोण करेल? तर इट विल बी डन बाय ट्रिप्सिन. ठीक आहे. आता ट्रिप्सिन कोणापासून तयार होणार? तर कायमोट्रिप्सिन पासून. म्हणजे कायमोट्रिप्सिन वरती एंट्रोकायनेसची ऍक्टिव्हिटी होणार. इथे लिहू आपण कायमोट्रिप्सिन इनएक्टिव्ह आहे. याच्यावरती काम कोणते एन्झाइम करणार? स्मॉल इंटेस्टाइनचं सिक्रेशन एंटरोकायनेज एन्झाइम. आणि हा एन्झाइम याला आता कशामध्ये कन्वर्ट करणार? ट्रिप्सिन मध्ये करणार. आणि हाच ट्रिप्सिन आता हे जे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये तुम्हाला इकडे दिसत आहेत पॅन्क्रियाटिक ज्यूसचे कंपोजिशन, त्यांना ट्रिप्सिनच्या मदतीने त्यांचं ऍक्टिव्हेशन होणार. क्लिअर दिस? इथे आपण हे मेन्शन केलंय. पुढे जाऊ. बाईल इज रिलीज्ड इनटू ड्युओडेनम अँड कंटेन्स. कुणामध्ये रिलीज झालाय? बाईल इज रिलीज इनटू ड्युओडेनम. त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे? बाईल पिगमेंट्स आहेत, बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन. हे कोणापासून मिळतात? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन कुठे आहे? आरबीसी मध्ये. म्हणजेच आरबीसीचं ब्रेकडाऊन, ज्या वोर्न आउट आरबीसीज आहेत त्यांचं लाईफ संपलंय, त्यांच्यापासून बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन, नंतर बाईल सॉल्ट्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहेत, फॉस्फोलिपिड्स आहेत. हे कंपोजिशन तुमच्या बाईल ज्यूसचे. बट देर इज अ नो प्रेझेन्स ऑफ एन्झाइम. तुमच्या बाईल ज्यूस मध्ये एन्झाइम्स हे प्रेझेंट नसतात, राईट? ओके. आता बाईलचं काम काय? इट हेल्प्स इन इमल्सिफिकेशन ऑफ फॅट. इमल्सिफिकेशन ऑफ फॅट म्हणजे काय? ते फॅट मॉलिक्यूल हे अनएब्झॉर्बेबल, त्याला ब्रेक करा आणि मिसल्स मध्ये त्याचं कन्व्हर्जन करा, राईट? इट ऑल्सो ऍक्टिव्हेट्स लिपेज. इम्पॉर्टंट आहे. स्मॉल अमाउंट ऑफ लिपेजेस आर ऑल्सो सिक्रेटेड इन द गॅस्ट्रिक ग्लँड्स, स्टमक मध्ये. तसंच त्या लिपेजचं ऍक्टिव्हेशन जर करायचं असेल तर आपल्याला कोण लागणार? तर बाईल लागणार. इंटेस्टिनल म्युकोसल एपिथेलियम हॅज गॉबलेट सेल. सांगितलं आपण, जशा गॉबलेट सेल या तुमच्या स्टमकच्या म्युकोसा सेलच्या सुद्धा होत्या, इथे सुद्धा म्युकस सेल ह्या गॉबलेट सेल प्रेझेंट आहेत, ती ज्या काय रिलीज करतील? म्युकस करतील. आणि म्युकस अलॉंग विथ बायकार्बोनेट, म्युकस प्लस बायकार्बोनेट यांचं काम काय असणार आहे? यांचं फंक्शन असणार टू प्रोटेक्ट स्मॉल इंटेस्टाइन. स्मॉल इंटेस्टाइन कुणापासून? फ्रॉम द अल्कलाइन एन्व्हायरमेंट अँड ऍसिडिक फूड कमिंग फ्रॉम द स्टमक. स्टमक मध्ये ऍसिडिक फूड स्मॉल इंटेस्टाइन मध्ये चाललंय, म्हणजे ऍसिड चाललंय. आणि पॅन्क्रियाटिक ज्यूस हा अल्कलाइन आहे. त्या दोन्ही वातावरणापासून त्याला जर प्रिव्हेंट करायचं असेल तर म्युकस आणि बायकार्बोनेट. आणि याच्यामध्ये ब्रुनर्स ग्लँड सुद्धा हेल्प करतात. प्लस इथेच लिहितोय मी ब्रुनर्स ग्लँड. ब्रुनर्स ग्लँड. ओके. पुढे जाऊ. सिक्रेशन्स ऑफ द ब्रश बॉर्डर सेल्स ऑफ म्युकोसा. आता म्युकोसाच्या ब्रश बॉर्डर सेल्स आहेत म्हणजे कोण? तुमचे विलाय समजा. ठीक आहे. अलॉंग विथ द सिक्रेशन ऑफ गॉबलेट सेल, ह्या म्युकोसाचे मी इथे समजून म्हणजे एक समजायचंय म्हणून आपल्याला असं समजू, ही दिस इज युअर गॉबलेट सेल. गॉबलेट सेल, या गॉबलेट सेलचं सिक्रेशन म्हणजे म्युकस, आणि याचं सिक्रेशन काय म्हटलं आपण? सिक्रेशन ऑफ द ब्रश बॉर्डर ऑफ म्युकोसा. मग हे सिक्रेशन ब्रश बॉर्डर सेलचं. ठीक आहे. हे प्लस हे दोघांनी मिळून जे तयार होणार त्यालाच तुम्ही म्हणायचे सकस एंटरिकस. एंटरॉन, एंटरॉन म्हणजे स्मॉल इंटेस्टाइन किंवा इंटेस्टाइन.
मग सकस एंट्रिकस म्हणा किंवा इंटेस्टिनल ज्यूस म्हणा, विचारतील कुणापासून सकस एंट्रिकस तयार झालाय, तर म्युकस फ्रॉम गॉबलेट सेल्स ऑफ इंटेस्टिनल म्युकोसा अँड ब्रश बॉर्डर सेल्स, त्यांचं जे सिक्रेशन असेल त्यांच्यापासून सकस एंट्रिकस तयार होणार. ओके. सकस एंट्रिकस कंटेन व्हरायटी ऑफ एन्झाईम्स. आपण सांगितलं की स्टमक मध्ये पार्शियल डायजेशन झालं फूडचं, आता कम्प्लीट डायजेशन करायचंय, तर ही जी सकस एंट्रिकस आहे हे हेल्प करणार. त्याच्यामध्ये एन्झाईम कोणते, डायसॅक्रिडेजेस, डायपेप्टिडेजेस, लिपेजेस, न्यूक्लिओसाइडेजेस. आता न्यूक्लिओसाइडेजेस कोणावरती काम करणार, न्यूक्लिओसाइड वरती, आणि त्याचा कॉम्प्लेक्स फॉर्म कोणता, न्यूक्लिओटाइड. म्हणजे पार्शियली डायजेस्ट झालेत की नाही झाले, येस. मग त्याच्यावरती काम सकस एंट्रिकस करणार. राईट. म्युकस अलॉंग विथ द बायकार्बोनेट, हे सुद्धा आपण घेतलं, ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. म्युकस प्लस बायकार्बोनेट, पण बायकार्बोनेट कोणापासून, पॅन्क्रियापासून. प्रोटेक्ट द इंटेस्टाइनल म्युकोसा फ्रॉम ऍसिड एज वेल एज अल्कलाइन मीडियम. अल्कलाइन मीडियम इंटेस्टाइन मध्ये किती आहे, मग 7.8 pH फ्रॉम एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीज. क्लिअर, बोललेलो आपण. सम म्युकोसल ग्लँड्स म्हणजे ब्रुनर्स ग्लँड ऑल्सो हेल्प इन दिस म्हणजे काय, फॉर प्रोटेक्शन ऑफ इंटेस्टाइनल म्युकोसा बाय द ऍक्शन ऑफ युअर acidic and alkaline environment. Take the screenshot. Well, आता हे वरती जितके काय डायजेस्ट झालेले फूड होतं, तर त्या फूड मटेरियल वरती आता सिम्प्लिफिकेशन त्यांचं होणार, म्हणजे सिम्पलर फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे कायमी जी पोहोचते तुमच्या इंटेस्टाइन मध्ये, कायमी सांगितले आपण स्टमकचे कंटेंट, ती कायमी इंटेस्टाइन मध्ये येणार, तर वेगवेगळे प्रोटिओलायझिक एन्झाईम्स फ्रॉम द पॅन्क्रियाटिक ज्यूस हे त्याच्यावरती ऍक्ट करणार, ऍक्शन करणार. ठीक आहे. कसं, सी हिअर, प्रोटीन्स असतील, पेप्टोन्स असतील, प्रोटिओजेस, हे सिम्पलर फॉर्म झाले. प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे आणि सिम्पलर म्हटल्यापेक्षा म्हणून आपण पार्शियली डायजेस्टेड, त्याच्यावरती ट्रिप्सिन, कायमोट्रिप्सिन, कार्बोक्सिपेप्टिडेस हे काम करतील, डायपेप्टाइड तयार होतील. ओके. वेल, कार्बोहायड्रेट्स. आता हे कायमीमध्ये जे काही कार्बोहायड्रेट असतील त्याच्यावरती कोण ऍक्शन करेल, अमायलेस. माहिती आहे तुम्हाला, अमायलेस हा कार्बोहायड्रेट स्प्लिटिंग एन्झाइम आहेच. तर पॉलिसॅकॅराइड स्टार्चचा अमायलेस डायसॅकॅराइड करणार. जसं आपण बोललो सॅलिव्हरी अमायलेसने काय केलं होतं की स्टार्चला मल्टोज मध्ये कन्वर्ट केलं होतं, डायसॅकॅराइड. आता जे फॅट्स असतील त्याच्यावरती कोण काम करणार, लिपेजेस, आणि त्यांच्यापासून डायग्लिसराइड म्हणजे पार्शियल डायजेशन, आणि आता त्यांच्यापासून मोनोग्लिसराइड तयार होतील. वेल, न्यूक्लिएजेस कुठे प्रेझेंट आहेत, पॅन्क्रियाटिक ज्यूस मध्ये, ऍक्ट ऑन द न्यूक्लिक ऍसिड टू फॉर्म न्यूक्लियोटाइड्स अँड न्यूक्लियोसाइड्स. ओके. आता हे जे सकस एंट्रिकसचे एन्झाईम्स येतील आणि हे जे डायजेस्ट झालेलं फूड आहे यांच्यावरती काम करतील. म्हणजेच काय, आणि ही जी डायजेशनची प्रोसेस सुरू आहे ती कुठे सुरू आहे, फायनल स्टेप्स इन डायजेशन अकर व्हेरी क्लोज टू द म्युकोसल एपिथेलियम. म्युकोसल एपिथेलियम त्याच्या एकदम क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये फायनल डायजेशन होते. अंडरलाईन केलं, हायलाइट केलं. आता बघा, डायपेप्टिड पार्शियल डायजेस्टेड, पार्शियल डायजेस्टेड, हे सगळं फूड मटेरियल. सकस एंट्रिकसचे जे कंपोनंट असतील, वरच्या जे रिएक्शन सगळ्या झाल्या, तर त्याच्यावरती सकस एंट्रिकसचे एन्झाईम्स काम करतील आणि त्याला एकदम ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतील. सी, डायपेप्टिड सिंपल आहे, ACS लागून आलं की एन्झाईम समजतो आपण. जो सबस्ट्रेट आहे ते सबस्ट्रेट हा आहे पेप्टाइड्स, तर डायपेप्टिडेज एन्झाईम, आणि ऑब्व्हियसली पेप्टाइड बॉन्ड कोणामध्ये असतो, अमिनो ऍसिड मध्ये. मग अमिनो ऍसिड्स, माल्टोज कशापासून बनलेला, ग्लुकोज आणि ग्लुकोज. ऑब्व्हियसली माल्टोज होती, माल्टेज काम करणार, सिम्पलर फॉर्म मध्ये येणार. लॅक्टोज, लॅक्टेज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. दे सुक्रोज, सुक्रेज, फक्त त्याला सुक्रेज करायचे, ग्लुकोज आणि फ्रक्टोज मध्ये. न्यूक्लियोटाइड्स अगोदर कन्वर्जन न्यूक्लियोटाइडेजेसने होणार न्यूक्लियोसाइड्स मध्ये, आणि न्यूक्लियोसाइडेजेस करतील शुगर आणि बेसिस मध्ये. ज्याच्यापासून बनलं तेच ब्रेक होणार, राईट. डाय आणि मोनोग्लिसराइड जे हे पार्शियली डायजेस्टेड फॅट आहे, त्याच्यावरती लिपेजेस काम करतील आणि त्यांना फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. का, कारण फॅट इज मेड फ्रॉम फॅटी ऍसिड अँड ग्लिसरॉल. हे झालं आता कम्प्लीट यांचं डायजेशन. कुठे झालंय, तर डिओडेनम पार्ट. ठीक, इन व्हेरी क्लोज कॉन्टॅक्ट विथ द एपिथेलियल सेल्स ऑफ द इंटेस्टाइन, म्युकोसल एपिथेलियम. वेल, लिहिले आपण. सिंपल सबस्टेन्सेस दस फॉर्म ऍब्झॉर्ब फ्रॉम द, सुरुवातीला सांगितलं आपण, हे ऍब्झॉर्प्शन कुठे होणार, जेजुनम आणि इलियम मध्ये होणार. फक्त हायलाइटेड पॉइंट लक्षात घ्या. आता अनऍब्झॉर्ब सबस्टन्सेस काय होतील, ते लार्ज इंटेस्टाइन मध्ये पास होतील, तिकडे पास केले आपण. आता फंक्शन्स लार्ज इंटेस्टाइनचे काय असणार, तर इथे कुठलं डायजेशन होत नाही, लार्ज इंटेस्टाइन मध्ये डायजेशन होत नाही. मग इथे काय होणार, ऍब्झॉर्प्शन ऑफ सम वॉटर, मिनरल अँड सर्टेन ड्रग्स. काही ड्रग्स असतील, वॉटर असेल किंवा मिनरल असेल, तर त्यांचे ऍब्झॉर्प्शन करणे, दॅट इज द फंक्शन ऑफ स्मॉल इंटेस्टाइन, सॉरी युअर लार्ज इंटेस्टाइन. आणि सिक्रेशन ऑफ म्युकस विच हेल्प इन द अधरिंग ऑफ वेस्ट, म्हणजेच अनडायजेस्टेड फूड जे आहे त्याचं लुब्रिकेशन करायचंय. ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला, म्युकस हे स्टमक मध्ये रिलीज होते, इंटेस्टाइन मध्ये रिलीज होते, आणि तुमच्या स्मॉल इंटेस्टाइन आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये सुद्धा होते. आणि पर्पज वरच्या दोन ठिकाणी प्रोटेक्शन होतं, आणि इथे फंक्शन काय,
तर जे काय फिकल मॅटर तयार झालंय त्याला लुब्रिकेशन करणे, राईट, इझी पेसेससाठी. अनडायजेस्टेड फूडला तुम्ही काय म्हटले, फिसेस कुठे एंटर करणार, फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाइन, दॅट इज युअर सिकम, राईट. कशामधून करणार, थ्रू इलिओसिकल वॉल. ऑब्वियस आहे, तर दोन मध्ये आपण वॉल सुरुवातीला सांगितली, इलिओसिकल वॉल, इलियम आणि सिकम. सिकम इज द फर्स्ट पार्ट ऑफ लार्ज इंटेस्टाइन, इलियम इज द लास्ट पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाइन. त्यांच्यामध्ये वॉल म्हणजे इलिओसिकल वॉल, राईट, फिकल मॅटर. इट इज टेम्पररी स्टोर्ड इन द रेक्टम फॉर टिल डिफिकेशन. जोपर्यंत त्याचं इजेक्शन होत नाही, डिफिकेशन होत नाही, बॉडीच्या बाहेर एलिमिनेट होत नाही, तोपर्यंत तो स्टोर राहणार. पुढे जाऊ. आता रेग्युलेशन ऑफ दिस डायजेस्टिव्ह सिस्टम. जसं की आपण ब्रिदिंग अँड एक्शन मध्ये सांगितलं होतं, मेडुला ऑब्लंगटा, त्याच्यामध्ये रिस्पिरेटरी रिदम सेंटर, नंतर किमोसेन्सिटिव्ह एरिया त्याच्याच बाजूला, न्यूमोटॅक्सिक सेंटर ऑफ पॉन्ड्स, कॅरोटिड बॉडी असेल, तुमची एओर्टिक आर्क असेल. ठीक आहे. सिमिलरली वेगवेगळे मेकॅनिझम असतील. आता हे जे मेकॅनिझम आहे, ऍक्टिव्हिटीज ऑफ जे ट्रॅक्ट आर अंडर बोथ न्यूरल अँड हॉर्मोनल कंट्रोल. न्यूरल मेकॅनिझम सुद्धा असणार, लोकल आणि सेंट्रल असा, आणि हॉर्मोन सुद्धा त्याच्यामध्ये हेल्प करतील. माहिती आपल्याला वेगवेगळे हॉर्मोन्स जे डायजेस्टिव्ह सिस्टमचे आहेत, जसं की गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड असेल, कोलिसिस्टोकायनिन म्हणजे सीसीके असेल, राईट. तर हे वेगवेगळे एन्झाइम्स आहेत, त्याचा इथे उल्लेख नाही. साइट, स्मेल or the presence of food in the oral cavity can stimulate secretion of saliva. एखादा फूड मटेरियलची तुम्हाला आठवण जरी झाली किंवा स्मेल जरी आला, तो वी स्टार्ट सलायवेटिंग. ओके. गॅस्ट्रिक अँड इंटेस्टिनल सिक्रेशन म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाइन यांचे जे सिक्रेशन्स आहे, स्टिम्युलेटेड बाय न्यूरल सिग्नल्स. हायलाइट केलं तितकंच लक्षात घ्या. मस्क्युलर ऍक्टिव्हिटी, आता ह्याला चर्निंग करायची स्टमक मध्ये, तर मस्क्युलर ऍक्टिव्हिटी लागली. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये सुद्धा मिक्सिंग करायचे, थरो मिक्सिंग. तर स्टमक मध्ये, इंटेस्टाइन मध्ये किंवा तुमच्या काय म्हणू आपण त्याला, इसोफेगस मध्ये ज्या काय मस्क्युलर मुवमेंट होत आहेत, तर दीज आर ऑल्सो मॉडरेटेड बाय न्यूरल मेकॅनिझम. कसे, बोथ लोकल अँड थ्रू सीएनएस. तिथल्या तिथेच रिफ्लेक्सेस होतील आणि ते मस्क्युलर मुवमेंट होतील किंवा सेंट्रल नर्वस सिस्टम कडून मेसेज येईल, राईट. हॉर्मोनल कंट्रोल ऑफ द सिक्रेशन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस. इट इज कॅरीड आउट बाय लोकल हॉर्मोन. जे हॉर्मोनचं सिक्रेशन होतं डायजेस्टिव्ह ज्यूस मध्ये, ते इट इज बाय लोकल हॉर्मोन्स. आगे बढ़ेंगे. ऍब्झॉर्प्शन. आता डायजेशन तर कम्प्लीट झालं, आता हा ऍब्झॉर्ब होणार. ऍब्झॉर्ब कोण करणार, तर ऑब्व्हियसली स्मॉल इंटेस्टाइन, जेजुनम आणि इलियम, त्याची विलाय आणि मायक्रोविलाय. ऍब्झॉर्प्शन, ओके. ऍब्झॉर्प्शन होणे म्हणजे ते सगळे फूड कंपोनंट कुठे येणे, ब्लड ऑर लिम्फ मध्ये येणे, इतकंच लक्षात घ्या. इट इज कॅरीड आउट बाय 3 प्रोसेस, पॅसिव्ह, ऍक्टिव्ह आणि फॅसिलिटेटेड डिफ्युजन. माहिती तुम्हाला, फॅसिलिटेटेड डिफ्युजन मध्ये इथे काय लागणार तुम्हाला, ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स लागणार किंवा कॅरियर्स लागणार. ट्रान्सपोर्ट प्रोटीन्स फॅसिलिटेटेड मध्ये ट्रान्सपोर्टिंग प्लांट अथवा ट्रान्सपोर्ट प्रोटीन और सिंपली याला म्हणू आपण कॅरियर्स. ऍक्टिव्ह प्रोसेस जी असेल, त्या ऍक्टिव्ह प्रोसेस मध्ये काय लागणार, एनर्जी, वेल. आणि पॅसिव्ह प्रोसेस मध्ये काय असणार, तर ग्रेडियंट असणार, हायर टू लोअर. मग सिंपल डिफ्युजननी, याच्यामध्ये जे हायलाइट केलं तितकंच लक्षात घ्या, काही बाकी नाही विचारणार तुम्हाला याच्यामध्ये. सिंपल डिफ्युजननी होणारे सबस्टन्स लक्षात घ्या. मोनोसॅकराइड लाईक ग्लुकोज तिघांमध्ये कॉमन आहे, फॅसिलिटेटेड मध्ये कॉमन आहे, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट तिन्ही मध्ये ग्लुकोज इज अ कॉमन, राईट. तर ग्लुकोज आहे, अमिनो ऍसिड्स आहे आणि सम इलेक्ट्रोलाइट्स लाईक क्लोराइड आयन. म्हणजे सिंपल डिफ्युजननी म्हणजे पॅसिव्ह डिफ्युजननी क्लोराइड आयन्स आले, ग्लुकोज आला, अमिनो ऍसिड आले. तेच जर, आणि हे कशावरती डिपेंड करतात, पॅसेज कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, हायर टू लोअर ट्रान्सपोर्ट होणार. नंतर फॅसिलिटेटेड ट्रान्सपोर्ट कोणाकोणाच होते बघा, ग्लुकोज आहे, अमिनो ऍसिड आहे, बघा दोन्ही कॉमन आहे, ग्लुकोज अमिनो ऍसिड, लक्षात ठेवण्यासाठी म्हणून फक्त. अँड थर्ड इज, ओके, दोनच दिले यांनी. फॅसिलिटी ट्रान्सपोर्टिंग कोणाला, मग ग्लुकोज आणि अमिनो ऍसिड. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये बघा तुम्ही, ग्लुकोज कॉमन आहेच परत. आणि ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर जो होतो, इट डिपेंडिंग ऑन द ऑस्मोटिक ग्रेडियंट, म्हणजे जिकडे वॉटर जास्त असेल त्याच्याकडून कमी पार्ट कडे तो ट्रान्सपोर्ट होईल. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अकर्स, ऑब्व्हियसली ऍक्टिव्ह म्हणजे एनर्जी लागणार, म्हणजे अगेन्स्ट द ग्रेडियंट होणार. पॅसिव्ह कसं झालं, अलॉंग द ग्रेडियंट झालं, हे अगेन्स्ट द ग्रेडियंट होणार. ओके, आणि हेच रिक्वायर एनर्जी. न्यूट्रियंट्स लाईक अमिनो ऍसिड, ग्लुकोज आणि सोडियम. बघा पॅसिव्ह प्रोसेस मध्ये काय लक्षात ठेवा, क्लोराइड आयन्स होते, इकडे सोडियम आयन्स आहेत ऍक्टिव्ह प्रोसेस मध्ये. आणि मोनोसॅकराइड, ग्लुकोज तर तिन्ही मध्ये कॉमन आहे. आणि थर्ड काय बोललो आपण, अमिनो ऍसिड. हे बघा अमिनो ऍसिड तिन्ही ट्रान्सपोर्ट मध्ये कॉमन आहे, ग्लुकोज तिन्ही ट्रान्सपोर्ट मध्ये कॉमन आहे. फक्त पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये एनसीईआरटी मध्ये जे दिले तितकंच आपण घेतोय. तर पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये क्लोराइड आयन्स होते आणि ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मध्ये सोडियम, लक्षात ठेवण्यासाठी. वेल, फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल इनसोल्युबल आहेत, मग ते काही ब्लड त्याला ऍब्झॉर्ब करणार नाही, मग त्यांचं कन्व्हर्जन आपल्याला अगोदर करावं लागेल त्या स्मॉल ड्रॉपलेट्स मध्ये, आणि त्या ड्रॉपलेट्सला म्हणणार तुम्ही मिसल्स.
कुठे लिहिले मी फॅट? ओके, फॅटी ऍसिड आणि हे ग्लिसरॉल यांचं अगोदर कन्व्हर्जन केलं आपण मिसल्स मध्ये, दिस मिसल. ओके, आता हे मिसल काय होणार? तुमच्या एपिथेलियम मध्ये येणार, इंटेस्टिनल म्युकोसल लेअर मध्ये येणार. ठीक आहे, तिथे आल्यानंतर त्याला आता प्रोटीनचे कोट तयार होणार. समजा हे स्मॉल ग्लोब्युल आहे, मिसल आहे, याच्यावरती प्रोटीनचा कोट येणार आणि प्रोटीनचा कोट आल्यानंतर आपण त्याला म्हणणार कायलोमायक्रॉन. आता हे ट्रान्सपोर्ट होतील इनटू लिम्फ व्हेसल. आता हे कायलोमायक्रॉन कशामध्ये येणार? दीज आर ट्रान्सपोर्टेड इनटू लिम्फ व्हेसल आणि त्या लिम्फ व्हेसलचं नाव आपण दिलं लॅक्टिन. काय प्रोसेस झाली? फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल ही इन्सोल्युबल आहेत, मग त्यांचे तुकडे करा, मग त्याच्यापासून मिसल्स तयार होतील. मिसल्सच्या भोवती प्रोटीनचा कोट येईल आणि त्याला म्हणणार कायलोमायक्रॉन. आता प्रोटीन तर हा ऍब्झॉर्ब होणार, मग ज्या ठिकाणी ऍब्झॉर्ब होणार ती लिम्फ व्हेसल, त्याला म्हणतो आपण लॅक्टिन. लिम्फ व्हेसल अल्टिमेटली रिलीज द ऍब्झॉर्ब सबस्टन्सेस इनटू द ब्लड स्ट्रीम. आणि लिम्फ व्हेसल मधून ऑब्व्हियसली ब्लड स्ट्रीम मध्ये फूड जाणार. वेगवेगळ्या पार्ट मध्ये ऍब्झॉर्प्शन कुठे कुठे होणार? माउथ कॅव्हिटी मध्ये सुद्धा ऍब्झॉर्प्शन होणार, स्टमक मध्ये सुद्धा होणार आणि स्मॉल इंटेस्टाइनच्या जेजुनम आणि काय तुमचा इलियम मध्ये होणार. आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये वॉटर, मिनरल आणि काही ड्रग्ज ऍब्झॉर्ब होतील. हा जो चार्ट दिलाय तुम्हाला, माउथ कॅव्हिटी मध्ये पर्टिक्युलरली ड्रग्ज ऍब्झॉर्ब होतील, असे ड्रग्ज की जे तुमच्या म्युकोसाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात, ओरल कॅव्हिटीच्या. स्टमक मध्ये काय? पर्टिक्युलरली वॉटर, सिंपल शुगर आणि अल्कोहोल हे तीन ऍब्झॉर्ब होतील. स्मॉल इंटेस्टाइन मध्ये ऑलमोस्ट ऑल फूड मटेरियल विल बी ऍब्झॉर्ब. आणि लार्ज इंटेस्टाइन मध्ये आताच बोललोय आपण, सम ड्रग्स, मिनरल्स आणि सम क्वांटिटी ऑफ वॉटर. राईट, पुढे जाऊ. ऍब्झॉर्ब सबस्टन्सेस फायनली रीच टू द टिश्यूज. आता ब्लड मध्ये आलाय, ऍब्झॉर्ब झालंय फूड, आता ब्लड प्रत्येक टिश्यू पर्यंत पोहोचणार, तर त्या टिश्यू मध्ये ते अक्युम्युलेट होणार, ऍसिम्युलेट होणार फॉर फर्दर युटिलायझेशन. आणि तिथे त्या फूडचा आता टिश्यू वापर करणार. त्या प्रोसेसला म्हणायचं तुम्ही ऍसिम्युलेशन. मग हे ऍसिम्युलेशन झालंय, आता लार्ज इंटेस्टाइन मध्ये जे काही न्यूट्रिएंट ओढायचे ते आपल्या ब्लड मध्ये आलेत. आता जे वेस्ट मॅटर आहे, तर वेस्ट मॅटर म्हणजे काय? फिसेस. हे कुठे येणार? न्यूरल रिफ्लेक्सच्या माध्यमातून हे कुठे येणार? रेक्टम मध्ये येणार. रेक्टम मध्ये आलं की ते स्टोअर करणार टेम्पररी, न्यूरल रिफ्लेक्स तयार होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला फिलिंग येणार की नाउ वी नीड टू डिफिकेट. राईट, ओके. आणि याच्यामध्ये काय असणार आहे? मास पेरिस्टाल्टिक मुवमेंट होणार. लार्ज इंटेस्टाइनचे कोलॉन आहेत, तर हे न्यूरल रिफ्लेक्सने काय होणार? कॉन्टॅक्ट होणार, सो दॅट फिकल मॅटर आता पुढे पुढे येणार आणि फायनली इट विल बी पास्ड आउट ऑफ बॉडी. राईट, वेगवेगळे डिसऑर्डर्स आहेत. हा, याच्यामध्ये एक विसरलं म्हटल्यापेक्षा आपण घेऊच ते की कॅलरीफिक व्हॅल्यूचा कॉन्सेप्ट. कॅलरीफिक व्हॅल्यू म्हणजे काय? एक पर्टिक्युलर फूड मध्ये किती कॅलरी प्रेझेंट आहे. आणि कॅलरी म्हणजे इट इज अ युनिट ऑफ हीट, कारण फायनली जे तुम्ही काय फूड खाता तर दॅट हीट इज जनरेटेड. बरोबर आहे. मग ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि तुमची फिजिओलॉजिकल कॅलरीफिक व्हॅल्यू ते बघून घेऊ. चला, कॅलरीफिक व्हॅल्यू. ओके, मग याच्यामध्ये ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल म्हणजे जे ऍक्च्युअल आपल्या फिजिओलॉजिकल सिस्टम मध्ये यूज होणार, फिजिओलॉजिकल कॅलरीफिक व्हॅल्यू वेगवेगळे असतील. आपल्याकडे फूड कोणते आहे? आपल्याकडे कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि फॅट्स आहेत. तर यांचे वेगवेगळ्या कॅलरीफिक व्हॅल्यू ह्या कशामध्ये मेजर करतात, काउंट करतात, म्हणजे आय मीन त्याचं डिटर्मिनेशन कशामध्ये होतं? तर बॉम्ब कॅलोरीमीटर. बॉम्ब कॅलोरीमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे, हे चेंबर आहे. हे काय? सपोज दिस इज अ बॉम्ब कॅलोरीमीटर. हे चेंबर एअर टाईट आहे, याच्यामध्ये आपण कोण सप्लाय करणार? ऑक्सिजन. याच्यामध्ये काय असणार आहे? फूड असणार आहे. मग 1 ग्राम फूड बर्न केल्यानंतर किती जूल किंवा कॅलरी एनर्जी बाहेर पडते त्याला म्हणायचं कॅलरीफिक व्हॅल्यू. ठीक आहे, मग ती ग्रॉस असेल, पण ऍक्च्युअल वापरणार किती ती फिजिओलॉजिकल असेल. मग ही युनिट फार छोटस आहे, म्हणून यालाच आपण किलो जूल किंवा किलो कॅलरी असं युनिट सुद्धा सायंटिस्टनी मेजर केलं. म्हणजे 1 किलोग्राम फूड ब्रेक झाल्यानंतर किती एनर्जी बाहेर पडणार? दॅट विल बिकम किलो जूल. किलो म्हणजे 1000. राईट, कोणत्या इन्स्ट्रुमेंट मध्ये मेजर करतात? तर बॉम्ब कॅलोरीमीटर मध्ये करतात. शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय. तर या कॅलरीफिक व्हॅल्यू लक्षात ठेवायचे आहे. तर कॅलरीफिक व्हॅल्यू ऑफ कार्बोहायड्रेट इट इज 4.1. प्रोटीनची ही असणार आहे, प्रोटीनची असणार आहे 5.65 आणि याची असणार आहे 9.45. ग्रॉस म्हणजे टोटल अवेलेबल एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट मोजतो आपण इथे. तर ऍक्च्युअल फिजिओलॉजिकल व्हॅल्यू किती होणार? फिजिओलॉजिकल व्हॅल्यू आणि याची 4, याची सुद्धा प्रोटीनची सुद्धा 4 असेल आणि 9 किलो कॅलरी कोणाची असणार? तर फॅटची असणार.
ठीक आहे. तर हे झालं ग्रॉस कॅलरिफिक व्हॅल्यू, इतकंच लक्षात घ्या. आता डेफिशियन्सीकडे जाऊ आपण. वेगवेगळे आता वेगवेगळे इन्फेक्शन्स होतील. इन्फेक्शन होण्याचे कारण काय, वेगवेगळे बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील. आणि इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन हे बॅक्टेरिया किंवा व्हायरसनी जेव्हा इन्फेक्शन केलं तर इन्फ्लामेशन इज द कॉमन रिझल्ट. म्हणजे इंटेस्टिनल ट्रॅक्टचं काय होणार, इन्फ्लामेशन होणार. कोण करताय, तर व्हायरस किंवा बॅक्टेरिया हे करतायत. नेक्स्ट काय, हे इन्फेक्शन फक्त बॅक्टेरिया किंवा व्हायरसच करत नाही, तर पॅरासाइट्स ऑफ द इंटेस्टाइन लाईक टेपवर्म, राऊंडवर्म, थ्रेडवर्म, हुकवर्म, पिनवर्म हे सुद्धा इन्फ्लामेशन करतील तुमच्या इंटेस्टिनल ट्रॅक्टचं. सेकंड डिसऑर्डर आहे आपली जॉन्डिस. जॉन्डिस माहिती आहे तुम्हाला, इट इज रिलेटेड टू युअर लिव्हर. म्हणजे लिव्हरचं मेटाबॉलिझम हे खराब करणार. मग लिव्हरचं मेटाबॉलिझम जर प्रॉपर होणार नाही तर बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन, डिटेल एक्सप्लेनेशन मध्ये आपण अजिबात जाणार नाही कारण ते विचारणार पण नाही. तर बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन ब्रेक होतील, राईट. आणि त्यांच्या युअर आरबीसी हिमोग्लोबिन ब्रेक होईल. बिलिरुबिन, बिलिव्हर्डिन एक नॉर्मल क्वांटिटीमध्ये प्रेझेंट असतात जे की आपल्या युरिनमधून पास होऊ शकतात. पण जास्त क्वांटिटीमध्ये जर तयार झाले तर इट विल बी डिपॉझिटेड अंडर द स्किन, नंतर बिलो युअर नेल्स, अँड जे एक्सेस झाले ते युरिनमधून सुद्धा पास होणार. रेटिनामध्ये सुद्धा ते, कॉर्नियामध्ये तिथे सुद्धा ते डिपॉझिट होणार. म्हणून आपले आईज कसे दिसतील, येलो, युरिन येलो, स्किन येलो, नेल येलो. त्याला म्हणायचं तुम्ही जॉन्डिस. वेल, नेक्स्ट ओमिटिंग. ओमिटिंग म्हणजे काय, सरळ सरळ जे स्टमकचे कंटेंट आहेत ते आपण इजेक्ट करतो, बाहेर पडणार. ठीक आहे, त्याला म्हणायचं तुम्ही ओमिटिंग. आणि इट हॅपन्स बाय रिफ्लेक्स ऍक्शन. खूप घाणेरडा एकदा नॉजिएटिंग फिलिंग आली तुम्हाला, मळमळ झाली. मळमळ झाली म्हणजे काय, न्यूरल रिफ्लेक्स आला किंवा घाणेरडा वास आला, लगेच तुम्हाला मळमळ होणार आणि तुमचे स्टमकचे कंटेंट बाहेर पडणार. त्याला म्हणतो आपण ओमिटिंग. फिलिंग ऑफ नॉझिया म्हणजे मळमळ होणे. ठीक आहे, त्याला ओमिटिंग. डायरिया. डायरिया म्हणजे काय, ॲबनॉर्मल बॉवेल मुवमेंट होतील, तुमच्या इंटेस्टाइनच्या ॲबनॉर्मल मुवमेंट होतील, म्हणजे जास्त होतील. तर स्टूल हा पास होणार, जास्त डिफिकेशन होणार आणि लिक्विड कंटेंट हे बाहेर पडणार. आणि त्याचा साईड इफेक्ट काय होणार की फूडचं जे ॲब्झॉर्प्शन आहे तर डायरियामध्ये कमी होऊन जाईल. नेक्स्ट इज कॉन्स्टिपेशन. इकडे डायरियामध्ये काय झालं, इरेग्युलर बॉईल मुवमेंट झाली आणि इकडे खूप कमी झाली. कॉन्स्टिपेशनमध्ये बॉईल मुवमेंट ही कमी झाली, त्याच्यामुळे फिकल मॅटर हा बाहेर टाकले जाणार नाही. त्या कंडिशनला म्हणायचं तुम्ही कॉन्स्टिपेशन. कॉन्स्टिपेशनचे वेगवेगळे कारण सुद्धा असू शकतात. स्ट्रेस घेणे, स्पायसी फूड खाणे, सिडेंटरी लाईफस्टाईल, एका जागी बसू नये, कॉन्स्टिपेशन होईल. इनडायजेशन. इनडायजेशन म्हणजे काय, फूड हे डायजेस्ट होत नाही, मग आपल्याला स्टमक फुलनेस जाणवतं की पोट भरलेलंच आहे म्हणून, राईट. आणि याचे कारण काय, फूड पॉइझनिंग, एन्झायटी, एन्झायमॅटिक सिक्रेशन, एन्झायमची सिक्रेशन कमी होणे किंवा खूप जास्त खाणे आणि स्पायसी फूड. स्पायसी फूड म्हणजेच काय, तुमचं मसालेदार खाणे, त्याने होणार तुम्हाला इनडायजेशन. वेल, इसके बाद एक और पार्ट बचा है हमारा, देखो, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन म्हणजे प्रोटीन आणि अजून जे कॅलरी फूड असतील ते आपल्या बॉडीला मिळणार नाही. माल न्यूट्रिशन, ओके, त्याला शॉर्ट मध्ये तुम्ही म्हणा PEM. हे का होतं, तर याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन आपल्याला लक्षात घ्यायच्या फक्त शॉर्ट मध्ये. एक तर आहे तुमचं मॅरास्मस, ठीक आहे, आणि दुसरं आहे क्वॉशिओरकर. या दोन या काय, प्रोटीन एनर्जी एनर्जी माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. ह्या दोन कंडिशन आहे. मॅरास्मस डिफरन्शिएटिंग पॉइंट लक्षात घ्या, लेस दॅन 1 year ऑफ एज. म्हणजे हे कुणामध्ये होणार, इन्फंट्स मध्ये होणार. 1 वर्षापेक्षा लहान जे इन्फंट्स आहे त्यांच्यामध्ये मॅरास्मस होणार. दोन्ही कंडिशन मध्ये लिहूनच टाकू आपण. दोन्ही कंडिशन मध्ये कोण कमी पडते, प्रोटीन प्लस अदर कॅलरीज, अदर कॅलरिफिक फूड, कॅलरीज लिहितो मी सरळ सरळ, ह्या कमी पडणार. इकडे सुद्धा आता हे कोणामध्ये होणार, मोर दॅन 1 year ऑफ एज, त्यांच्यामध्ये होणार क्वॉशिओरकर. याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन प्लस अदर कॅलरीज यांची डेफिशियन्सी असणार आहे. अजून दुसरे कारण काय असतील हे कमी पडण्याचं, कारण जर पहिलं अपत्य झालं, पहिलं मूल झालंय, लगेच दुसरं त्यांच्यामधलं स्पेस कमी आहे, 1-1.5 वर्षामध्ये दुसरं झालं, तर दॅट मदर विल नॉट बी एबल टू फीड द अर्लियर बेबी. अगोदरच्या बेबीला व्यवस्थित मिल्क मिळणार नाही, कारण यांचं फूड काय असतं ह्या लहान मुलांचं, मिल्क, राईट. नंतर खूप जास्त फॅमिली मोठी असणे, गरिबी असणे, हे सुद्धा काही कारण आहे. आणि ह्या एनर्जी प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनचे एक्झाम्पल्स आहेत, जसं की युद्धाच्या वेळी होऊ शकतं, कारण फूड सप्लाय होणार नाही, जाऊ दे, त्या कारणाची आपल्याला गरज नाहीये. आता यांच्यामध्ये काय होणार, दोन्हीचे कॉमन कॅरेक्टरिस्टिक तुम्ही, कॉमन थिंग्स, कॉमन कॅरेक्टर काय असणार आहेत की यांच्यामध्ये थिनिंग ऑफ लिम्स होणार.
हातपाय कसे होतील, असे छोटे छोटे होऊन जाणार, थिनिंग ऑफ लिम्स. ओके. नंतर स्वेलिंग हे पर्टिक्युलरली क्वॉशियोकर सोबत आहे, याला आपण लिहू नये. ठीक आहे. नंतर रिटार्डेड ब्रेन डेव्हलपमेंट. ठीक आहे. थिनिंग ऑफ लिम होणार, रिटार्डेड ब्रेन डेव्हलपमेंट होणार, किंवा त्यांच्या बॉडीचं स्ट्रक्चर छोटं राहणार. स्किन कशी होणार हो यांची, ड्राय होणार. नंतर पफी. ओके. आणि इचिंग अशी यांची स्किन होऊन जाणार. ते कॉमन कॅरेक्टरिस्टिक झाले. पण क्वॉशियोकर आणि मॅरस्मस मधला मेन डिफरन्स लक्षात घ्या की क्वॉशियोकर मध्ये देर इज अ इडिमा. म्हणजेच काय, स्वेलिंग. त्यांच्या हातापायावरती किंवा बॉडीवरती स्वेलिंग येणार. कुणामध्ये, क्वॉशियोकर मध्ये. हा मेन डिफरन्स दोघांमधला, दिस वन, इडिमा. जो की इडिमा कुणामध्ये नसतोय, तर मॅरस्मस मध्ये नसतो. तर ह्याला उपाय काय, तर प्रोटीन, एनर्जी, न्यूट्रिशन त्यांना प्रोव्हाइड करणे. दिस इज हाऊ वी हॅव finished the digestion and absorption in very short period of time without काय म्हणू आपण त्याला, losing the contents of the NCERT. सगळेच्या सगळे कंटेंट्स याच्यामध्ये आपण आता इन्व्हॉल्व केलेले आहेत, हायलाइट केलेले पॉईंट, त्याच्यापैकीच नॉर्मली एमसीक्यू येतात, म्हणूनच त्याला आपण हायलाइट केलंय. होप तुम्हाला हा टॉपिक कळालेला असावा. राईट. आता भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिक सोबत. थँक्यू व्हेरी मच.